हॅलो एव्हरीवन, सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. मी दिलीप मुसळे. मित्रांनो, आपण व्हर्ब या टॉपिक बद्दल एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना हे लेक्चरमध्ये पाहणार आहे. ते म्हणजे फायनाईट आणि नॉन फायनाईट वर्ब. हे दोन नावं दिसतात छोटी, परंतु याच्यामध्ये खूप सारे छोट्या मोठ्या रोल्स आहेत आणि त्यांना आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी समजून घ्यायचे. एखादं क्रियापद नक्की कोणत्या प्रकारामध्ये मोडतं आणि ते कसं ओळखायचं या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या सगळ्यांनी हा लेक्चर शेवटपर्यंत बघा. आपण ऑलरेडी या टॉपिकवरचा एक लेक्चर घेतलेला आहे. ट्रान्झिटिव्ह, इनट्रान्झिटिव्ह, स्टेटिव्ह, डायनामिक, रेग्युलर, इरेग्युलर असे जे वर्बचे टाइप्स आहेत, लिंकिंग वर्ब्स आहेत, ते सगळे आपण त्या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. आता एक मेन कॅटेगरी राहिलेली आहे, ती म्हणजे फायनाईट अँड नॉन फायनाईट वर्ब. याला वेळ लागणार होता आणि याला थोडं सविस्तर तुम्हाला सांगणं गरजेचं होतं, म्हणून याला आपण सेपरेट लेक्चरमध्ये घेतोय. सर्वांनी लेक्चर व्यवस्थित आणि शेवटपर्यंत बघा. चला, पहिला टाईप या ठिकाणी दिलेला आहे तुमचा फायनाईट वर्ब. खूप सोपं आहे मित्रांनो आणि हे समजणं इतकं सोपं आहे आणि सरळ आहे. फायनाईट वर्ब म्हणजेच काय? एक असं क्रियापद असतं का ते क्रियापद जनरली वाक्यामध्ये काळानुसार बदलतं. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय? फायनाईट वर्ब एक असं क्रियापद आहे का ते वाक्यामध्ये काळानुसार बदलतं. त्याचबरोबर व्यक्तीनुसार, म्हणजे प्रथम फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन याच्यानुसार, पर्सननुसार बदलतं. त्याचबरोबर नंबरनुसार बदलते. नंबर म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल, पर्सन म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पर्सन, आणि टेन्स तर सर्वांना माहितीच आहे. काळानुसार, वचनानुसार आणि पुरुषानुसार जी क्रियापद बदलतात त्यांना सरळ सरळ आपण फायनाईट वर्ब असं म्हणतो. तर जनरली फायनाईट वर्बचं वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो? या क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय या पद्धतीने आपण जोडू शकतो. ती गोज टू स्कूल. आता जर या ठिकाणी कर्ता जर बदलला तर आपण असं म्हणू शकतो, आय गो टू स्कूल. या ठिकाणी अजिबात यस इयसची गरज नाहीये, कारण हे क्रियापद कर्त्यानुसार बदललेलं आहे. बरोबर आहे. दे अटेंडेड द वर्कशॉप. हे क्रियापद साध्या भूतकाळात म्हणजे ईडी जोडून सुद्धा भूतकाळी रूप बनवता येतं. वी कॅन सर्व इंडिया बाय पॅट्रिऑटिझम. मॉडल ॲक्झुलरी जो असतो, मॉडल ॲक्झुलरीच्या नंतर ते मूळ रूपामध्ये वापरलं जातं. अँड दे वर्क व्हेरी हार्ड. कर्त्यानुसार ते बदललं जातं. सी वर्क्स, दे वर्क ह्या पद्धतीनं, किंवा त्याचा वापर आपण चालू काळातही करून त्याला आयएनजी प्रत्यय जोडू शकतो. थोडक्यात एवढंच सांगायचंय, यस, इयस, ईडी, आयएनजी प्रत्यय ज्या क्रियापदांना जोडली जातात, जे काळानुसार बदलतात, या क्रियापदांना आपण काय म्हणायचं आहे? फायनाईट वर्ब म्हणायचं आहे. एवढीच माहिती याची इम्पॉर्टंट आहे. या व्यवस्थितपणे या गोष्टी तुम्ही समजून घ्या. मग आता ह्या लेक्चर बदलं एक व्यवस्थित आणि महत्वाचा अट्रॅक्शन जर असेल तर तो म्हणजे तुमचा नॉन फायनाईट वर्ब आहे. हा खूप मोठा आणि महत्वाचा घटक आहे. याला जितकं शक्य असेल तितकं सिम्प्लिफाईड पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आणि अगदी कम्प्लीट कन्सेप्ट मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतोय. त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायचं. तर जनरल जे नॉन फायनाईट वर्ब आहे मित्रांनो, ते डू नॉट शो टेन्स, पर्सन अँड नंबर. वाक्य जे असतं ज्याच्यामध्ये नॉन फायनाईट वर्ब आलेलं आहे, तर ते नॉन फायनाईट वर्ब काळानुसार बदलत नाही, पुरुषानुसार म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड पर्सन नुसार बदलत नाही, नंबर म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल नाउन नुसारही बदलत नाही. मग जे क्रियापद बदलतच नाही त्या क्रियापदाला आपण काय म्हणतो मित्रांनो? नॉन फायनाईट वर्ब असं बोललं जातं. तर एक्झाम मध्ये मोस्टली याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. म्हणजे नॉन फायनाईट वर्ब आहे ते कसं असतं ते या ठिकाणी आपल्याला पाहायचंय मित्रांनो. टिपिकली दे आर इन्फिनिटिव्ह फॉर्म्स विथ अँड विदाउट टू. आता आपल्याला याच्यामध्ये अजून काही गोष्टी पाहायच्यात, नोटीस करायच्यात. त्यांना आयएनजी प्रत्यय जोडता येतो आणि त्यांना ईडी प्रत्यय देखील जोडता येतो. आणि ही जी काही क्रियापद आहे ही मित्रांनो काळानुसार बदलत नाही. त्यामुळं एक सगळ्यात इम्पॉर्टंट ब्रँच आहे ही लक्षात ठेवायची आणि ही एक्झामच्या दृष्टीनं थोडीशी इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे नॉन फायनाईट वर्ब आहेत मित्रांनो, याचे 3 प्रकार पडतात. ह्या तीनही प्रकारांना खूप ताकदीनं तुम्हाला समजून घ्यायचंय, लक्षात ठेवायचं. किती? याचे बेसिकली 3 प्रकार पडतात, लक्षात ठेवायचे. त्यातला पहिला आहे तुमचा इन्फिनिटिव्ह, दुसरा आहे तुमचा जेरांड आणि तिसरा आहे तुमचा पार्टिसिपल. तर या तिघांना सेपरेट आणि व्यवस्थितपणे समजून घ्या. ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. त्यातला जो काय पहिला जो आहे नॉन फायनाईट वर्बचा प्रकार, त्याला आपण म्हणतो इन्फिनिटिव्ह. तर इन्फिनिटिव्ह 2 प्रकारांमध्ये मोडतं. एक अगदी कॉमन आहे का जो टू प्लस क्रियापदाचं मूळ रूप या फॉर्मॅटमध्ये वापरला जातो. तर इन्फिनिटिव्ह इज अ वर्ब दॅट हॅज 2 फॉर्म्स. 2 प्रकारांमध्ये येत असतं. एक असतं टू प्लस इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्लस क्रियापदाचं मूळ रूप, आणि जे दुसरं जे आहे
त्याला बोललं जातं इन्फिनिटिव्ह. विदाऊट टू ज्याला आपण बोलतो बेअर इन्फिनिटिव्ह, ते या ठिकाणी फक्त क्रियापदाचं मूळ रूप असतं मित्रांनो. तर एक क्रियापद मूळ रूपातच राहतं जे कधीही कर्त्यानुसार काळानुसार बदलत नाही, आणि एक क्रियापद टूला जोडून असतं ते मूळ रूपात असतं, ते सुद्धा कधीच बदलत नाही. अशी न बदलणारे हे दोन क्रियापद आहेत, त्यांच्या संदर्भात आपल्याला पाहायचं आहे. स्टेप बाय स्टेप जाऊया. व बघायचं आहे द टू फॉर्म म्हणजे विथ टू जे क्रियापद असतं कन्सिस्ट ऑफ टू प्लस द बेस फॉर्म ऑफ द वर्ब, ज्याला आपण म्हणतो क्रियापदाचं मूळ रूप. नोटीस करायचं, टू प्लस क्रियापदाचं जे मूळ रूप असतं त्याला बोललं जातं इन्फिनिटिव्ह. मित्रांनो तुम्ही नोटीस करायचं. फॉर एक्झाम्पल, सी डज नॉट लाईक टू गो टू स्कूल. आय हॅव टू मीटिंग्स टू अटेंड. आय वॉन्ट टू स्पीक टू यू. दे डिसाइडेड टू स्टार्ट अ बिझनेस टुगेदर. ही वॉज सरप्राइज टू सी टू गो. जे क्रियापद टू न जोडलं जातं तर तुम्ही पाहू शकता हे काळानुसार बदललेली नाहीये, त्याला यस ईएस ईडी आय जी काहीही जोडत नाहीये. हे जी क्रियापद असतात याला इन्फिनिटिव्ह बोललं जातं. अजिबात विसरायचं नाही का. जे नेहमी जनरली काय असतं टू प्लस V1 ह्या फॉर्मॅटमध्ये जोडलं जातं, याला आपण इन्फिनिटिव्ह असं म्हणूयात. तर मित्रांनो इन्फिनिटिव्हचीच ही दुसरी ब्रँच आहे, दुसरा जो टाईप आहे त्याला आपण टाईप नाही म्हणतात, ही इन्फिनिटिव्हच आहे. का ते वेगळ्या प्रकारे मांडलं जातं, तर मोस्टली ते असतं विदाऊट टू. म्हणजे आपण टूच्या नंतर जसं क्रियापदाचं मूळ रूप घेतलं, हा एक फॉर्मॅट झाला. तर दुसरं जे क्रियापद आहे हे फक्त मूळ रूपात येतं आणि त्याच्या अगोदर मित्रांनो टूचा वापर केला जात नाही. आणि हे जे काही क्रियापद आहे हे सुद्धा काळानुसार बदलत नाही, वचनानुसार बदलत नाही आणि पुरुषाप्रमाणेही बदलत नाही. हे जसं आहे तसंच वाक्यात वापरलं जातं. वाक्य कोणत्याही काळातलं असू द्या, ह्या V1 मध्ये बदल होत नाही, हे नोटीस करायचं. मग आता ते अशी कोणकोणती ठिकाणी त्यांचा वापर केला जातो, त्याला बेसिकली आपण म्हणतो बेअर इन्फिनिटिव्ह. हे विसरू नका, त्याला काय म्हणत असतो आपण बेअर इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. हे जे बेअर इन्फिनिटिव्ह आहे ते आता आपल्याला थोडंसं सविस्तरपणे पाहायचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं ते या ठिकाणी ते झालेलं यूज. मग आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया पुढे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघायचंय दे आर यूज आफ्टर द मेन ऑर सेमी मॉडेल वर्ब. ही मेन ब्रँच तुम्ही नोटीस करायची. बेअर इन्फिनिटिव्हचा वापर कुठं गेला जातो, तुमच्या वाक्यामध्ये जे मॉडेल ॲक्झिलरी येतं. बघायचं काय, तुमच्या वाक्यामध्ये जे मॉडेल ॲक्झिलरी आहे त्याच्यानंतर नेहमीच क्रियापद मूळ रूपात येतं. आणि हे जे क्रियापद आहे याला ईडी प्रत्यय, यस किंवा ईएस प्रत्यय, त्याच्यानंतर याला आपण आयएनजी प्रत्यय असं काहीही जोडत नाही. ते जसं आहे तसंच मूळ रूपामध्ये वापरलं जातं, म्हणून यांना बेअर इन्फिनिटिव्ह म्हणायचं. येतं लक्षात. आता ती भरपूर आहेत त्यामुळे इथं काही त्याला लिस्ट वाचण्याची गरज नाही, फक्त नोटीस करा मॉडेल ॲक्झिलरीच्या नंतर जे वाक्यामध्ये येणार आहे तर त्याला आपल्याला बेअर इन्फिनिटिव्ह म्हणायचं, कारण ते काळानुसार कर्त्यानुसार अजिबात बदलत नाहीत. हा झाला तुमचा पहिला रोज. दुसरे दिलेले आहे आफ्टर द वर्ब डू इन क्वेश्चन अँड निगेटिव्ह सेंटेन्स. आपण हे हेल्पिंग वर्बचा जो चॅप्टर पाहिलेला आहे त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो, डू हे जे मॉडेल ॲक्झिलरी आहे, म्हणजे सॉरी हे जे प्रायमरी ऑक्झिलरी आहे, याचा वापर आपण वाक्य निगेटिव्ह करण्यासाठी, वाक्य इंट्रोगेटिव्ह करण्यासाठी याचा वापर करत असतो. हे कोणत्या काळामध्ये करतो, मोस्टली सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये केलं जातं याचा वापर. कारण इतर काळांमध्ये ऑलरेडी त्यांचे रिस्पेक्टिव्ह हेल्पिंग वर्ब असतात, फक्त सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट मध्ये हेल्पिंग वर्ब नाही, म्हणून इथं डूचा वापर केला जातो. आणि कधीही लक्षात ठेवा, अजिबात विसरायचं नाही हा रूल, का जेव्हा पण तुम्ही वाक्यामध्ये डू, डज आणि डीडचा वापर करता, भले ते वाक्य इंट्रोगेटिव्ह असेल, भले ते वाक्य निगेटिव्ह असेल, काही फरक पडत नाहीये. डू डज डीडच्या नंतर वाक्यात जे क्रियापद येतं मित्रांनो ते नेहमी मूळ रूपामध्ये असतं. या क्रियापदाला यस, ईडी, आयएनजी असं कुठलंही रूप जोडलं जात नाही, ते मूळ रूपातच राहतं. पाहायचं डज ही नो हे रूप मूळ रूपात येते. दे डिडंट से, डीड हा भूतकाळात येतो तरी आपण सेला सेड करत नाहीये. हा एक इम्पॉर्टंट आहे. दुसरा एक रोल याच्या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. हा झाला 1 नंबरचा, हा झाला 2 नंबरचा. तिसरा रोल आहे आफ्टर द वर्ब ऑफ परसेप्शन. म्हणजे अशी काही क्रियापद आहे का या क्रियापदांच्या नंतर आपण नेहमीच वाक्यामध्ये क्रियापद हे मूळ रूपात घेतो, त्याला बेअर इन्फिनिटिव्ह बोललं जातं. ही क्रियापद नोटीस करायची सी, हिअर, वॉच,
नो आणि फील ही क्रियापद विसरू नका. या क्रियापदांच्या नंतर मोस्टली बेअर इन्फिनिटिव्ह वापरलं जातं. वी सॉ देम गो. आता तुम्ही नोटीस करा, वी सॉ देम गो. आता इथं सॉ हे क्रियापद आहे, SAW, आणि पुढे आलेलं क्रियापद आहे तुमचं गो. आता बघायचं, हे सीचं सॉ झालं तर गोचं वेंट का नाही झालं मित्रांनो? नाही झालेलं, कारण हा जो आहे हा रेग्युलर वर्क पॅटर्न मध्ये मोडतो, का ज्याला आपण फायनाईट मध्ये टाकतो याला, त्याचे काळानुसार बदलतं. पण हा जो गो आहे हा नॉन फायनाईट आहे, हा काळानुसार बदललेला नाहीये, म्हणून याला बेअर इन्फिनिटिव्ह म्हणायचं. ठीक आहे. आय हर्ड हर क्राय विथ पेन. बरोबर आहे का? हर क्राय, क्राय हा जो काही क्रियापद आहे हा नामानुसार बदलत नाही, काळानुसार बदलत नाही, म्हणून हे मूळ रूपात घेतलेले. बघा, हर्ड, हिअरचं भूतकाळ हर्ड, मग क्रायचा क्राईड काय झालेला, तर ह्या गोष्टी तुम्ही नोटीस करा. या छोट्या छोट्या बाबी तुम्हाला नोटीस करायचे. आफ्टर द वर्ब, हा चौथा रूल बघायचं. आफ्टर द वर्ब मेक, लेट, सी, हिअर, वॉच, हॅव अँड बीड ही क्रियापद आहे. यांच्यानंतर सुद्धा वाक्यामध्ये जे येतं ते बेअर इन्फिनिटिव्ह येतं मित्रांनो, नोटीस करायचं. ती मेड अस वेट. मेकचा भूतकाळ जर मेड झाला तर वेटचा दुसरा रूप घ्यायचं नाहीये, कारण मेकच्या नंतर येणारं क्रियापद हे बेअर इन्फिनिटिव्ह मध्ये येते. माय मदर मेड द चाइल्ड ड्रिंक द मेडिसिन. बघा, मेकचा भूतकाळ जर मेड झाला मग ड्रिंकचा ड्रँक नाही केलेला, तो इन्फिनिटिव्ह आहे, बेअर इन्फिनिटिव्ह. सी लेट द चाइल्ड गो आउट अँड प्ले. मित्रांनो, लेट नंतर जे क्रियापद येतं ते मूळ रूपामध्ये घ्यायचं, त्याला बेअर इन्फिनिटिव्ह बोललं जातं. सी सॉ द चाइल्ड रन आउट इन द गार्डन. बघायचं, सीचा जर सॉ झालेला आहे, रनचा रॅन का नाही झाला, ते मूळ रूपात घेतलेलं आहे. आणि या क्रियापदांच्या नंतरही आपण बेअर इन्फिनिटिव्ह वापरतो. तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो. आणि 5 नंबरचा आफ्टर द एक्सप्रेशन, असे काही एक्सप्रेशन्स आहे का या एक्सप्रेशनच्या नंतर वाक्यामध्ये आपण बेअर इन्फिनिटिव्हला प्रायोरिटी देतो. मग कोण कुठले आहेत? हॅड बेटर आहे मित्रांनो. हॅड बेटर ही एक रचना आहे, हिच्यानंतर जे क्रियापद घ्यायचं ते मूळ रूपामध्ये घ्यायचं, विसरायचं नाही. ओल्ड रादर ही एक रचना आहे, याच्यानंतर जे क्रियापद घेतो ते मूळ रूपात येतं. त्याचबरोबर सुनर दॅन आणि रादर दॅन त्या रचना आहेत, ह्या जेव्हा पण तुम्ही वाक्यात घ्याल तेव्हा त्यांच्यानंतरचं क्रियापद हे बेअर इन्फिनिटिव्ह पाहिजे. बरोबर आहे की नाही? आय एम गेटिंग लेट, आय हॅड बेटर टेक लिव्ह ऑफ यू. हॅड बेटरच्या नंतर जे क्रियापद आलेलं आहे ते मूळ रूपात आलेले, याला SED काही जोडायचं नाही, म्हणून याला मी काय म्हणणार आहे? बेअर इन्फिनिटिव्ह म्हणणार. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करा की वाक्यामध्ये याचा वापर कुठे केला जातो हे नीट लक्षात ठेवून ऐकायचं, हे अत्यंत गरजेचं आहे. तर जनरली याला आपण बेअर इन्फिनिटिव्ह बोललं जातं. आणि हा जो इन्फिनिटिव्ह आहे आता खरं सुरू झाले, त्याच्यात लक्षात ठेवा, आता खरं सुरुवात झाली. हे जे इन्फिनिटिव्ह आहे 2+V1 जनरली आपण म्हणतो, तर हे जे 2+V1 हे जे इन्फिनिटिव्ह आहेत मित्रांनो, तर ही क्रियापद जनरली 3 टाईप मध्ये डिवाइड झालेली आहे. किती टाईप मध्ये डिवाइड झालेली आहे? 3 टाईप मध्ये. मग ते टाईप कुठले आहेत? सिंपल इन्फिनिटिव्ह एक आहे, दुसरा आहे तुमचा क्वालिफाईंग इन्फिनिटिव्ह, आणि तिसरा जो आहे परफेक्ट इन्फिनिटिव्ह. ग्रामरच्या अनेक ऑथेंटिक पुस्तकांमध्ये या तिघांचाही उल्लेख करून दिलेला आहे. म्हणजे रेनन मार्टिन असेल, पालेन्सुरीमध्ये हा डिटेलमध्ये नाही घेतलेला. रेनन मार्टिन आहे, टिकूचा आहे, त्याचबरोबर CBSE इंग्लिश ग्रामर आहे. अशा ऑथेंटिक पुस्तकांमध्ये हे टाईप दिलेले आहेत. मग त्या अनुषंगाने मी तुम्हाला शिकवतो आहे. सिंपल इन्फिनिटिव्ह म्हणजेच कसं, क्वालिफाईंग इन्फिनिटिव्ह कसं आहे, आणि परफेक्ट इन्फिनिटिव्ह काय आहे हे समजून घ्या. स्टेप बाय स्टेप जाऊयात आपण याच्यामध्ये. आता पहिला जो टाईप आहे आपल्याला पाहिलेला आहे सिंपल इन्फिनिटिव्ह. तर यालाच दुसऱ्या शब्दांमध्ये काय बोललं जातं मित्रांनो? नाउन इन्फिनिटिव्ह बोललं जातं. कधी कधी काय होतं, आयोगाने जर ठरवलं जरा खोलात जाऊन विचारायचं, जसं गट क 2025 मध्ये विचारलेलं आहे, बरोबर आहे की नाही? खूप काही प्रश्न इतके बेकार विचारले का समोर सगळी पुस्तकं उचकून ठेवली तरी एक्झॅक्टली उत्तर कुठलं ते कळत नाही, असे काही प्रश्न त्यांनी टाकलेले. मग इथे कळतं का बेसिक मध्ये जर त्यांनी जर घुसले तर मग बाकी विचारायला त्यांना अजिबात हे राहत नाही, चॉईस भरपूर राहते. त्यामुळे आपण आता इथून पुढची अभ्यास करताना, कारण मित्रांनो आयोगाची बॉडी बदललेली आहे, म्हणजे आयोगाची लोक बदललेली आहे, आणि जशी ही नवीन टीम आलेली आहे तशी पेपरची डिफिकल्टी ही कमालीची वाढत चाललेली आहे. त्यांनी पेपरच्या क्वालिटीवर खूप काम केलेले असं दिसतं आहे. त्यामुळे बेसिक इंग्लिश ग्रामर चांगलं करा.
हे लक्षात ठेवायचं. म्हणजे सिंपल इन्फिनिटिव्ह त्याला दुसरं नाव आहे तुमचं नाऊन इन्फिनिटिव्ह, म्हणजे पुढे वापरलं जातं ते लक्षात ठेवायचं. बघायचं व्हेन द इन्फिनिटिव्ह इज थस यूज लाईक नाऊन इट इज कॉल्ड सिंपल इन्फिनिटिव्ह. नोटीस करा, जे इन्फिनिटिव्ह वाक्यामध्ये नामासारखं वापरलं जातं, नामासारखा यूज केला जातो, त्याला आपण सिंपली काय म्हणतो, सिंपल इन्फिनिटिव्ह किंवा दुसऱ्या शब्दात म्हणतो नाऊन इन्फिनिटिव्ह. येतं लक्षात. म्हणजे याचा वापर कशासारखा केलेला आहे, लाईक अ नाऊन सारखा केलेला आहे. मग आता ते कोणते आणि कुठे येतात ते बघायचंय. जे सिंपल इन्फिनिटिव्ह आहेत मित्रांनो, ते काही ठिकाणी वापरले जातात, म्हणजे पुढे येतात ते या ठिकाणी पाहिजे. पहिला रूल तुम्हाला सांगितलेला आहे, यांचा वापर नामासारखा केला जातो. मग तुम्हाला कळलं पाहिजे नामाचा वापर नक्की कसा केला जातो. सर्वांना माहिती आहे, जे नाऊन हा जो शब्द आहे, बरोबर आहे की नाही, नाऊन वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून वापरला जातो, नाऊन वाक्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणून वापरला जातो, नाऊन वाक्यामध्ये प्रेपोजिशन जो असतो त्याच्यानंतर सुद्धा ऑब्जेक्ट म्हणून येतो असतो, नाऊन वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट म्हणून वापरला जातो. असे वेगवेगळे नामाचे फंक्शन आहेत. जसं नाम वापरलं जसं तसंच नाऊन इन्फिनिटिव्ह सुद्धा वापरलं जातं. चेक करूयात. बघायचं दिलेलं आहे ॲज दी सब्जेक्ट ऑफ अ वर्ब, क्रियापदाचा कर्ता म्हणून इन्फिनिटिव्हचा वापर करता येतो. बघायचं टू एरर इज ह्युमन. बघा इथं इज हे क्रियापद आहे. क्रियापदाच्या आधी नेहमी विधानार्थी वाक्यात काय असतं रे, कर्ता असतो. त्यामुळे क्रियापदाच्या आधी कर्ता म्हणून इन्फिनिटिव्ह वापरलेले. हा झाला तुमचा सिंपल इन्फिनिटिव्ह. कारण कर्ता हा नाऊन, प्रोनाऊन, नाऊन फ्रेज, नाऊन क्लॉज पैकी एक असतो. नामासारखा वापर झाला कर्ता म्हणून, म्हणून याला इन्फिनिटिव्ह म्हणायचं, सिंपल इन्फिनिटिव्ह. दुसरं टू फॉरगिव्ह इज डिवाइन. मित्रांनो, चुका करणं हा मानवी स्वभाव आहे, परंतु एखाद्याला उदात्त अंत करणारं क्षमा करणं ही खूप मोठी बाब आहे. डिवाइन आहे म्हणजे खूप मोठी संकल्पना आहे. म्हणजे क्रियापदाच्या आधी सब्जेक्ट म्हणून इन्फिनिटिव्ह काम करतं. 2+V1 या फॉर्मॅटमध्ये. नोटीस करायचं, टू ड्राईव्ह अ कार नीड्स अ लायसन. कार चालवण्यासाठी कशाची गरज आहे, लायसनची. बघा टू ड्राईव्ह अ कार, इथे क्रियापद आहे, क्रियापदाच्या आधी हा सब्जेक्ट म्हणून आलेला आहे, म्हणून याला म्हणायचं आहे मित्रांनो सिंपल इन्फिनिटिव्ह. नेहमीप्रमाणे नोटीस करायचं, कर्ता म्हणून. मग कर्ता कशाचा, क्रियापदाचा कर्ता असतो, किंवा कर्ता हा सेंटेन्सचा सुद्धा असतो. नोटीस करायचं, वाक्याचा कर्ता किंवा क्रियापदाचा कर्ता म्हणून तुमच्या वाक्यामध्ये जो येतो तो इन्फिनिटिव्ह म्हणायचा, सिंपल इन्फिनिटिव्ह. आता एकदा आयोगाचा प्रश्न आलेला आहे, तो पण आपण इथं पाहूयात पुढे गेल्यावर. मग हा ऑब्जेक्ट सब्जेक्ट आहे, हा क्रियापदाचा का सेंटेन्सचा, असा तुम्हाला विचारलेला आहे. जेव्हा तुम्हाला दोन पर्याय येतील मित्रांनो, एकामध्ये वर्ब दिलेला आहे, सब्जेक्ट ऑफ अ वर्ब, आणि दुसरा दिला सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स. त्यामुळे नोटीस करा, सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्सला उत्तरात जायचं. परंतु द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स हा पर्याय नसेल तर आपलं नेहमीप्रमाणे सब्जेक्ट ऑफ द व्हर्बला उत्तरामध्ये द्यायचं. 2 नंबरचा यूज बघायचा, ॲज दी ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब. मित्रांनो, हा जो नाऊन आहे याचा वापर आपण ऑब्जेक्ट म्हणून सुद्धा करतो. ऑब्जेक्ट कुठं असतो, क्रियापदाच्या नंतर असतो. सेम पद्धतीने बघायचं आहे, जया ऑन्ट्स टू लर्न फोटोग्राफी. क्रियापद आहे, बरोबर आहे की नाही. क्रियापदाच्या नंतर कर्म म्हणून जो येतो तो सुद्धा सिंपल इन्फिनिटिव्ह असतो. बघा, दे ट्राईड, क्रियापद, टू विन द मॅच. टू विन हे क्रियापदाच्या नंतर कर्म म्हणून आलेलं आहे. त्या पद्धतीनं तिसरा दिलेला आहे ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. कॉम्प्लिमेंट नोटीस करायचा, पूरक भाग असतो, तो बेसिकली तुमच्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या नंतर वापरला जातो. मग बघायचं आहे, आय आस्क हिम टू शट द विंडो. आता आय झाला सब्जेक्ट, आज झालं क्रियापद, हिम झाला वाक्यामध्ये ऑब्जेक्ट. आता जर आपण एवढंच वाक्य जर घेतलं ना, आय आस्क हिम, मी त्याला विचारलं, तर प्रश्न पडतो काय विचारलं, म्हणजे काहीतरी जोडावंच लागणार आहे ऑब्जेक्टच्या नंतर, तेव्हा ते वाक्य कंप्लीट होणार आहे. त्यामुळे ऑब्जेक्टच्या नंतर आपण जोडतो ते कॉम्प्लिमेंट आहे. टू शट द विंडो, शट जो आहे हा कॉम्प्लिमेंट मध्ये येतो. तुम्ही नोटीस करायचं, याचं लोकेशन तुम्ही नोटीस करा. क्रियापदाच्या आधी कर्ता, क्रियापदाच्या नंतर कर्म, कॉम्प्लिमेंट म्हणून सुद्धा इन्फिनिटिव्हचा वापर करता येतो. दे आर टू स्टार्ट ॲट वन्स, लिंकिंग व्हर्बच्या नंतर देखील तुम्हाला कॉम्प्लिमेंट म्हणून वापरता येतो. हे तुम्हाला याच्या ह्या 3 जागा तुम्हाला सांगितल्यात. अजून 3 लक्षात ठेवायचंय. ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, का जे इन ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असतं ते इन ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या नंतर आपण प्रेपोजिशन वापरून त्याचं कर्म जोडू शकतो.
सेम पद्धतीनं ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन नोटीस करायचं आहे. ही हॅज नो चॉईस, हा झाला तुमचा मेन वाक्य. त्याला कुठल्याही प्रकारची चॉईस नाही, बट टू ओबे. जेव्हा बट हा जो शब्द आहे एक्सेप्ट अशा अर्थाने येतो, च्या शिवाय, तेव्हा मित्रांनो हा जो बट आहे हा प्रेपोजिशन असतो. काय असतो? प्रेपोजिशन असतो. नोटीस करायचं, तेव्हा प्रेपोजिशनच्या नंतर आपण इन्फिनिटिव्ह वापरू शकतो. पुढे दिलेलं पाहायचं, द मॅन वॉज अबाउट टू डाय. अबाउट हा शब्द प्रेपोजिशन आहे, प्रेपोजिशनच्या नंतर सुद्धा इन्फिनिटिव्ह वापरता येतं. ह्या साध्या साध्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 5 नंबरचा एक कॉमन आहे, इट इज अपोजिशन टू इट. बऱ्याच वेळा काय होतं मित्रांनो, तुमच्या वाक्यात जो इट आहे हा कर्त्याच्या जागी वापरला जातो, बरोबर आहे की नाही? मग याला अपोजिशन, मग इटलाच पर्यायी टर्म म्हणून तुम्हाला वापरता येतो. इट इज इझी टू से, इट इज फुलिश टू वेस्ट टाइम, ह्या पद्धतीनं. मग इटच्या नंतर पुढे वाक्यामध्ये तुम्हाला इन्फिनिटिव्हचा वापर ह्या पद्धतीनं करता येईल. याला अपोजिशन टू इट असं बोललं जातं. आणि 6 नंबरचा आणि महत्वाचा आहे, जनरली इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन अँड इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्ब तुमच्या वाक्यामध्ये येतात. ते WH वर्ड सारखे दिसतात, तर त्यांच्या नंतर तुम्ही वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह वापरू शकता. पाहिजे, आय डोंट नो हाऊ टू स्विम, हाऊ आलेला आहे इंट्रोगेटिव्ह. व्हॉट टू डू, WH वर्ड आलेला आहे, बरोबर आहे. विच डॉल टू प्ले विथ, विचच्या नंतर आपण इन्फिनिटिव्ह आलेलं आहे. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्बच्या नंतर देखील वाक्यात इन्फिनिटिव्ह वापरता येतं. त्यामुळे इन्फिनिटिव्ह 2+V1 हा 6 लोकेशनला आपल्याला वापरायचा आहे. त्यामुळे विसरायचं नाही. रीडिंग करताना थोडं थोडं वाचा, टप्प्याटप्प्याने वाचा आणि समजून घ्या. घाई करू नका मित्रांनो. जे विद्यार्थी भरभर वाचायच्या नादात लागतात त्यांचे 1, 2, 4, 4, 5, 5, 6, 6 अटेम्प्ट झालेले आहेत मेन्सचे, तरी मुलांचा स्कोर वाढत नाही. माझ्याकडे अशी मुलं आलेली आहेत आणि पास होऊन सुद्धा गेलेली आहेत. मी कधी कोणाची ॲडव्हर्टाईज करत नाही. नोटीस करा, 12 13 अटेम्प्ट देऊन पार कंटाळून गेली होती पार पुण्यामध्ये अभ्यास करून. गावाला जायच्या आधी शेवटचा पर्याय म्हणून मुसळे सरांना विचारावं, अशा लेवलची पोरं माझ्याकडे आली होती. आणि त्या मुलांना मी गायडन्स करून जागेवर आणून त्यांना मी पास करून दिलेले आहे. नोटीस करा. त्यामुळे रीडिंग करताना कधी घाई करायची नाही. समजून उमजून घ्या आणि मगच पुढे चला. ठीक आहे, आत्ता वेळ जाईल काही वाटणार नाही, परंतु नंतर तुमची अख्खी रिव्हिजन वाचेल त्यावेळेला तुम्हाला याची खरी गंमत कळणार आहे. त्यामुळे स्टेप बाय स्टेप पद्धतशीरपणे जायचं. तुम्हाला लॉंग टर्मला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता तर आपण पाहिलेला आहे तुमचा सिंपल इन्फिनिटिव्ह, ज्याला आपण नाउन इन्फिनिटिव्ह बोलतो. नामासारखा वापर, नाम जिथं वापरलं जातं तिथंच इन्फिनिटिव्ह वापरलं जातं. सेम पद्धतीने दुसरा क्वालिफाईंग इन्फिनिटिव्ह, ते कशाला तरी क्वालिफाय करतं. काय? इन्फिनिटिव्ह कशाला तरी क्वालिफाय करतं. मग आता काही इन्फिनिटिव्ह जे आहेत ते कशाला क्वालिफाय करतात तर बघायचंय. दे क्वालिफाय द नाउन, म्हणजे नामाच्या नंतर. ही हॅड नो फूड टू इट, फूड हा शब्द आहे, नामाच्या नंतर लगेच इन्फिनिटिव्ह आलेला आहे. याला क्वालिफाईंग इन्फिनिटिव्ह म्हणायचं कारण ते नामाला क्वालिफाय करतंय, बरोबर काय? दिस इज नॉट द टाइम टू वीप, ही रडण्याची दुःख व्यक्त करण्याची वेळ नाही. टाइम हा शब्द नाउन आहे, नामाच्या नंतर आलेला आहे. आय हॅव सम लेक्चर्स टू अटेंड, लेक्चर्स हा शब्द नाउन आहे, याच्यानंतर 2+V1 या ठिकाणी आलेलं बघा. आय हॅव सम लेटर्स टू राईट, आय हॅव सम लेटर्स टू राईट, माझ्याकडे लिहिण्यासाठी काही पत्र आहे. 2+V1 आलेला आहे. ही इज द मॅन टू बी लव्ड, मॅन हा शब्द नाउन आहे, त्याच्यानंतर टू बी लव्ड म्हणजे हे आपल्याला पॅसिव्ह फॉर्म झालेलं आहे. 2+V1चं टू बी +V3 झालेलं आहे, बरोबर का? मग आता हे इन्फिनिटिव्ह ऍक्टिव्ह घ्या पॅसिव्ह घ्या काही फरक पडत नाही, पण तुम्हाला बाकी ते घ्यायचं आहे. ऍक्टिव्ह असेल तर 2+V1 फॉर्मॅटमध्ये घेतो, याचं पॅसिव्ह करत असेल तर 2 तसाच राहतो. पुढे B+V3 घ्यायचं आहे आपल्याला फक्त. मग 2B+V3 हे सुद्धा आपल्याला सेम झालेलं आहे. तर याचं नोटीस करा, नामाला क्वालिफाय करतं म्हणजे नामाच्या नंतर येतं लगेच. दुसरी गोष्ट, ते ऍडजेक्टिव्हला सुद्धा क्वालिफाय करतं म्हणजे ऍडजेक्टिव्हच्या सुद्धा नंतर येतं. जे ऍडजेक्टिव्हच्या नंतर येतं त्याला क्वालिफाईंग इन्फिनिटिव्ह असं म्हणायचं. बघायचं, द रोज इज स्वीट टू स्मेल, स्वीट हा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडजेक्टिव्हच्या नंतर आलेला आहे. बरं, फ्रुट्स आर गुड टू इट, फळं ही खाण्यासाठी चांगली असतात. गुड चांगली, कशासाठी? खाण्यासाठी. टू इट. इंग्लिश इज डिफिकल्ट टू लर्न, डिफिकल्ट हा ऍडजेक्टिव्ह आहे,
समजण्यासाठी अवघड. त्यामुळे नोटीस करा, इथं ते क्वालिफाय करतात ऍडजेक्टिव्हला. अगोदर नाऊनला केलं होतं, आता ऍडजेक्टिव्हला करतात. यांना सगळ्यांना बोलतं क्वालिफाईंग ऍडजेक्टिव्ह, इन्फिनिटिव्ह. ह्या छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करायचं. तिसरं बघायचं, दे ऑल्सो यूज टू मॉडिफाय वर्ब. ते व्हर्बला मॉडिफाय करतात, व्हर्बच्या नंतर वाक्यात वापरले जातात. मग त्याने कधी कधी पर्पज सांगितला जातो, कधी कधी कॉज म्हणजे कारण दिलं जातं, कधी कधी रिझल्ट सुद्धा दिला जातो. पण या ठिकाणी ते क्रियापदाच्या नंतर लगेच येतात. वी ईट टू लिव्ह. आपण जगण्यासाठी खातो. वी ईट टू लिव्ह. आपण कशासाठी खातो? जगण्यासाठी. इथं पर्पज दिलेलं आहे. 2+V1 हा काय झालेला त्याचा खाण्याचा पर्पज, म्हणजे मॉडिफाय वर्ब. नोटीस करायचंय, आय एम गोइंग टू सी द मॅच. मी चाललेलो आहे कायसाठी? मॅच पाहण्यासाठी. गोइंग हे क्रियापद आहे, क्रियापदाच्या नंतर त्यांनी पर्पज व्यक्त केलेला आहे. हा मॉडिफाय करतो क्रियापदाला. सी वेप्ट टू सी द मिशॅप. कॉज कारण सांगितण्यासाठी. ही वर्क हार्ड टू गेट अ प्राइज. रिझल्ट. वर्क हे क्रियापद आहे, त्यासाठी टू गेट अ प्राइज. क्रियापदाला मॉडिफाय करणारं सुद्धा क्वालिफाईंग ऍडजेक्टिव्ह असतं. त्यामुळे नामाला, ऍडजेक्टिव्हला, व्हर्बला ज्याच्या नंतर जे या पद्धतीने येतात यांना आपल्याला क्वालिफाईंग म्हणायचं आहे. चौथी आणि महत्वाची ब्रँच आहे आफ्टर TOO. आपण आता रिमोटिव्ह आणि सो दॅटची रचना घेतो बघा. TOO आणि TO. तर TOO तर ठीक आहे, पण हा जो TO आहे याच्यानंतर पुढे क्रियापद मूळ रूपात घेतून हे इन्फिनिटिव्ह तयार होतं. बरोबर आहे का? आय एम टू टायर्ड टू वर्क. ही इज टू प्राऊड टू बेग. आय एम टू वीक टू वॉक. म्हणजे जो सुरुवातीला TOO आहे हा सोडून द्या, पण याचा जोडीदार जो आहे TO याच्यानंतर बाकी क्रियापद मूळ रूपात घ्यायचं. ते इन्फिनिटिव्ह बनतं. ठीक आहे. सी इज टू इल टू सिट ऑन बेड. छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या, कुठे कशा पद्धतीनं वापर केला जातो हे कळणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यामुळे ह्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी वर्कआउट झाल्या पाहिजे. आणि तिसरा टाईप आहे याचा अत्यंत महत्वाचा, त्याला बोलतात परफेक्ट इन्फिनिटिव्ह. नावातच सगळं दिलेलं आहे परफेक्ट. मग आता नोटीस करा, आपण हे सिंपल इन्फिनिटिव्ह पाहिलं 2+V1. बरोबर आहे ना? दुसरा जर आपलं क्वालिफाईंग इन्फिनिटिव्ह पाहिलेलं आहे, नामाला क्वालिफाय करतं, व्हर्बला करतं, ऍडजेक्टिव्हला करतं, ह्या पद्धतीनं. आता परफेक्ट इन्फिनिटिव्ह ज्यालाच आपण दुसऱ्या शब्दात बोललं जातं मित्रांनो, कम्प्लीट इन्फिनिटिव्ह. का ज्यानं क्रिया कंप्लीट झाल्याचा बोध होत असतो. परत लक्षात ठेवायचं, ज्यानं क्रिया कंप्लीट झाल्याचा बोध होतो अशा इन्फिनिटिव्हला कंप्लीट इन्फिनिटिव्ह म्हणायचं किंवा परफेक्ट इन्फिनिटिव्ह म्हणायचं. आता हे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह अशा दोन फॉर्म मध्ये असतात. नोटीस करायचा, ऍक्टिव्ह वाईज असेल तर टू हॅव प्लस V3 ही फॉर्मॅट घ्यायचा. काय? ऍक्टिव्ह वाईज असेल तर टू हॅव प्लस V3 फॉर्मॅट घ्यायचा. आणि जर याचा जर पॅसिव्ह करायचा असेल तर B प्लस V3 घ्यावं लागतं. त्यामुळे टू हॅव बीन प्लस V3 हा फॉर्मॅट घ्यायचा. ही जी दोन्ही जी इन्फिनिटिव्हची रूप आहेत यांना बोललं जातं परफेक्ट इन्फिनिटिव्ह. ऑल्टरनेटिव्ह नाव आहे त्यासाठी कम्प्लीट इन्फिनिटिव्ह. येतं लक्षात सर्वांच्या? ह्या बेसिक संकल्पना लक्षात ठेवायच्या. बघा, ही सीम्स टू हॅव बीन बीटन. आता इथं हा झाला, ही झाला सब्जेक्ट, सीम्स हे झालं क्रियापदाचं मूळ रूप. पण बघायचं, टू हॅव बीन बीटन. आता टू हॅव पुढे आलेलं आहे B प्लस V3, म्हणजे हे झालं पॅसिव्ह वाईज झालेले, पण हे कम्प्लीट इन्फिनिटिव्ह झालेले. जर तुम्हाला एक्झाम मध्ये याला जर अंडरलाईन जर करून जर दिली तर दोन गोष्टी एक विचारतील, व्हॉट इज दिस, म्हणजे हे काय? हा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द वर्ड. तर आपण म्हणतो टाईप ऑफ द वर्ड अंडरलाईन इन द सेंटेन्स. त्यावेळेला तुम्हाला प्रथम तो पर्याय दिला जातो इन्फिनिटिव्ह. जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज द टाईप ऑफ इन्फिनिटिव्ह ऑफ द अंडरलाईन वर्ड, तर तुम्हाला म्हणायचं परफेक्ट इन्फिनिटिव्ह, कारण ते क्रिया पूर्ण झाल्याचा बोध करतं. छोट्या छोट्या गोष्टी पाहत चालायचं. दे सीम टू हॅव फॉरगॉटन टू कम हिअर. टू हॅव प्लस V3. टू हॅव प्लस V3 हे इन्फिनिटिव्ह आहे, याला कम्प्लीट इन्फिनिटिव्ह म्हणायचं. सी अपियर्स टू हॅव बीन ऍबसेंट फॉर सम डेज. टू हॅव बीन ऍबसेंट, जिथं B प्लस V3 येतं हे कम्प्लीट झाल्याचा बोध आहे, प्लस ही पॅसिव्हची रचना झालेली. त्यामुळे पॅसिव्ह वाईस मध्ये टू हॅव बीन प्लस V3 आलेलं आहे, याला परफेक्ट इन्फिनिटिव्ह बोललं जातंय. रियू इज बिलीव्ह टू हॅव डॅमेज द डॉल. टू हॅव डॅमेज परफेक्ट इन्फिनिटिव्हचा व्यक्त झालेला आहे.
त्यामुळे हे परफेक्ट इन्फिनिटिव्ह ह्या अँगलनी लक्षात ठेवायचे मित्रांनो. तर इथं आपण हे 3 प्रकार पाहिलेले तुम्हाला, सिंपल इन्फिनिटिव्ह, क्वालिफाईंग इन्फिनिटिव्ह आणि परफेक्ट इन्फिनिटिव्ह. आता तुम्हाला मी अजून काही गोष्टी सांगतो. आता हा परफेक्ट मध्ये नाही मोडत आहे, हे पूर्णपणे वेगळी माहिती, जस्ट वाचून ठेवा आणि समजून घ्या. तुमच्या वाक्यात हॅव टू चा वापर येत असतो, बरोबर का? बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही वाक्यामध्ये हॅव किंवा हॅज घेता आणि याच्यानंतर जर टू आला तर पुढे बरोबर क्रियापद हे मूळ रूपात होतं आणि इथे इन्फिनिटिव्ह तयार होतं. हॅव टू आणि हॅज टू अशा रचना जेव्हा वाक्यात येतील तेव्हा न चुकता लक्षात ठेवायचं, हा हॅव टू आणि हा जो हॅज टू असतो याने काय व्यक्त होत असतं मित्रांनो, ऑब्लिगेशन, म्हणजे एखादी गोष्ट करणं आपल्यासाठी बंधनकारक आहे. कसं आहे आपल्यासाठी? बंधनकारक आहे. ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही नोटीस करायचे. बघायचं ही हॅज टू, याच्यानंतर क्रियापद हे मूळ रूपात येतं. ही हॅज टू गो, त्यानं जायला पाहिजे. इट मीन्स इट इज ऑब्लिगेटरी फॉर हिम टू गो, त्याच्यासाठी बंधनकारक आहे, त्याने निघून जायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी बघा, हॅव टू गो, हॅज टू गो, बरोबर आहे. डिफरन्स ऑफ इज टू आणि हॅज टू, हॅव टू. आता हे याचा हा रोल झाला. आता हा वेगळा रोल आहे मित्रांनो. तुम्हाला इज टू म्हणजे काय हे कळलं पाहिजे आणि हॅव टू किंवा हॅज टू म्हणजे काय तुम्हाला कळलं पाहिजे. बघा, इज टू जेव्हा घेता, ऑज टू जेव्हा घेता, एम टू जेव्हा घेता, तेव्हा त्याच्यानंतर क्रियापद हे मूळ रूपात येतं, बरोबर आहे. तसंच हॅव टू आणि हॅज टूच्या नंतर सुद्धा येतं, पण यांचा वापर वेगळा आहे, यांचे अर्थ वेगळे. जेव्हा तुम्ही वाक्यामध्ये हॅव टू किंवा हॅज टू घेता याने स्पष्टपणे ऑब्लिगेशन व्यक्त होतं, एखादी गोष्ट करणं बंधनकारकता व्यक्त करते. पण दुसरा रोल दिलेला आहे इज टू. जर तुम्ही वाक्यामध्ये इज टू घेतला म्हणजेच बघायचं एम टू, इज टू आणि आर टू, बी प्लस टू प्लस व्ही वन. तर याचा अर्थ होतो मित्रांनो, इट एक्सप्रेसेस अ फॉर्मल प्लॅन, ऑफिशियल इन्स्ट्रक्शन. एक तर तुम्ही कोणाला तरी ऑफिशियल इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, सूचना दिलेले आहे, किंवा एखादा फॉर्मल प्लॅन व्यक्त केलेला आहे, पुढे जाण्याचा येण्याचा तुम्ही नियोजित गोष्ट व्यक्त केलेली. अशा दोन गोष्टी बघायचं. द प्राईम मिनिस्टर इज टू व्हिजिट द सिटी टुमारो. इज टू व्हिजिट म्हणजेच काय मित्रांनो, हिज व्हिजिट इज ऑलरेडी अरेंज्ड. इट इज कॉल्ड अ फॉर्मल और ऑफिशियल प्लॅन टू व्हिजिट. नोटीस करायचं. आणि यू आर टू स्टे इन दिस रूम अंटिल आय रिटर्न. मी माघारी येईपर्यंत तू इथं थांबायला पाहिजे, राहायला पाहिजे. तर या ठिकाणी याचा अर्थ झालेला आहे, इट इज अ काइंड ऑफ इन्स्ट्रक्शन और ऑर्डर. नोटीस करा या ठिकाणी काय केलेलं आहे, हॅव टू चा अर्थ समजून घ्या आणि हॅज टू च्या नंतर इज टू चा अर्थ समजून घ्या. जर तुम्हाला कधी कधी याला जर अंडरलाईन जर केलं तर तुम्हाला याचा मिनिंग विचारतील, तेव्हा तुम्हाला हे मिनिंग लक्षात ठेवायचे आहेत. इथून पुढं हे बारकावे न चुकता लक्षात ठेवा, हे लॉंग टर्मला तुम्हाला कधीही मदत करेल. वरवर वरवर वाचून पुढे निघून जाऊ नका मित्रांनो, ठीक आहे. तर ह्या गोष्टी मॅटर करतात. आता आपण इन्फिनिटिव्ह या ठिकाणी पाहिलेलं आहे. दुसरी मेन कॅटेगरी आहे 2 नंबरचा आणि मेजर टाईप आहे, त्याला बोललं जातं मित्रांनो जेरांड. तर जनरली जे नॉन फायनाइट व्हर्ब आहे त्यातला एक अत्यंत स्ट्रॉंग शब्द तो म्हणजे जेरांड आहे. तर जेरांड म्हणजे नक्की काय असतं, त्याला मराठीमध्ये कृदंत असं म्हणतो आपण. तर व्हेन द आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब, जनरली हे क्रियापदाचं आयएनजी युक्त रूप असतं. जेरांड हे नेहमी क्रियापदाचं आयएनजी युक्त रूप असतं. फक्त सगळ्यात इम्पॉर्टंट, याच्या अगोदर लगेच हेल्पिंग वर्ब येत नाही. तर नोटीस करा, जर क्रियापदाच्या आयएनजी रूपाच्या अगोदर जर वाक्यात जर हेल्पिंग वर्ब जर आलं तर मी याला मेन वर्ब म्हणेन. काय म्हणेन याला मी? मेन वर्ब म्हणेन. पण जर हे क्रियापदाचं आयएनजी युक्त रूप आहे, हे जर एकटंच आलं, याच्या अगोदर जर हेल्पिंग वर्ब आलेलं नाही, तर याला मी मेन वर्ब म्हणू शकत नाही, याला मी म्हणणार आहे जेरांड. येतं लक्षात? हे क्रियापदाचं आयएनजी युक्त रूप आहे आणि याचा वापर वाक्यामध्ये नामासारखा केला जातो. हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे. जेरांड इज अ वर्ड वी यूज इन आयएनजी फॉर्म. इट इज यूज ॲज अ नाउन इन सेंटेन्सेस. जे काम नामाचं तसंच कार्य, तेच कार्य जेरांडचं सुद्धा आहे. आपण मग असे इन्फिनिटिव्ह पाहिलेले, सब्जेक्ट म्हणून वापरले, ऑब्जेक्ट म्हणून वापरले, कॉम्प्लिमेंट वापरले, प्रिपोजिशनच्या नंतर कर्म म्हणून वापरलेलं आहे, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या नंतर सुद्धा आले, इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्बच्या नंतर सुद्धा आलेलं आहे. तर हे झालं तुमचं इन्फिनिटिव्हचं कार्य. तसं जेरांडचे सुद्धा कार्य असतं. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. जेरांड
हे वाक्यामध्ये नामाचं कार्य करते. हे स्टेटमेंट सर्वात इम्पॉर्टंट आहे. कशाचं कार्य करते? नामाचं. बघायचंय, याला आपण सिंपली जरांड असं म्हणतो आणि दुसऱ्या शब्दांमध्ये जरांडला सबस्टिट्यूट वर्ड आहे व्हर्बल नाउन. हा शब्द विसरायचा नाही, हा शब्द महत्वाचा आहे. जरांड म्हणजेच काय रे मित्रांनो? व्हर्बल नाउन. मग बघायचंय द फायटिंग वेंट ऑन. आता सर्वांना माहिती आहे नाव हा शब्द जर नामासारखा वापरला जातो तर नामाची विशेषता, नाम पुढे येतं कसं येतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. बघायचं द फायटिंग वेंट ऑन. आता गोचा भूतकाळ झाला वेंट, क्रियापदाच्या आधी सब्जेक्ट मध्ये आलेला आहे. सर्वांना माहिती आहे आर्टिकल जे असते मित्रांनो ए एन आणि द हे कुणासाठी असतात वाक्यामध्ये? नेहमी नामासाठी. म्हणजे हे आर्टिकल कुणासाठी आलेले आहे? फायटिंग ह्या नामासाठी आलेले. आता तुम्ही नोटीस करा, जिरंड हा मूळचा क्रियापद गटातला शब्द आहे, पण तो वाक्यात नामाचं कार्य करतो आयएनजी युक्त रूपामध्ये, तेव्हा याला जिरंड असं बोललं जातं, व्हर्बल नाउन बोललं जातं. तर फाईटचं मी केलेले फायटिंग, तर फायटिंग हा शब्द आहे, नामाचं कार्य करतो आहे, सब्जेक्ट म्हणून आलेला आहे, याला मी जिरंड असं म्हणणार आहे. कुकिंग इज अ सायन्स. कुकचं कुकिंग केलेलं आहे, सब्जेक्ट म्हणून आलेला आहे. नोटीस करायचं. रायटिंग इज माय हॉबी. रायटिंग हा सब्जेक्ट आलेला आहे. सब्जेक्ट हा एक तर नाऊन असतो किंवा प्रोनाऊन असतो, त्यामुळे हे नाऊन आहे आणि म्हणून याला व्हर्बल नाऊन असं म्हणायचं. आय एन्जॉय रीडिंग पोएम. आय एन्जॉय हे क्रियापद आहे. व्हॉट डू यू एन्जॉय? उत्तर मिळतं रीडिंग पोएम्स. रीडिंग हा शब्द ऑब्जेक्ट मध्ये येतो आणि हा या ठिकाणी सुद्धा काय झालेल्या वाक्यामध्ये जरांडचं कार्य करतो. आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. तर हा रायटिंग, हा रीडिंग हे सुद्धा काय मित्रांनो? जरांड आहे. क्रियापदाची आयनयुक्त रूप आहे ती एकटी आलेली आहे आणि नामाचं कार्य करतात. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवत चालायचं. ही एक मेन कॅटेगरी झालेली आहे. आता जरांडचे उपयोग तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे, बरोबर आहे. पहिली गोष्ट दिलेली आहे सब्जेक्ट ऑफ अ वर्ब. सब्जेक्ट हा क्रियापदाच्या आधी असतो. तिथं सब्जेक्ट पोझिशनला क्रियापदाचं आयएनजी युक्त रूप एकटंच आलं विदाउट हेल्पिंग वर्ब, त्याला जरांड म्हणायचं. बघायचं ड्रिंकिंग इज अ बॅड हॅबिट. आता ड्रिंकिंग म्हणजे काय? पाणी नाही, पाणी लस्सी हे नाही, चहा कॉफी नाही. ड्रिंकिंग म्हणजे आपण म्हणतो थोडक्यात मदिरा. सोपा होतं काय? मदिरा, दारू वगैरे, बरोबर का? दारू पिणं हे थोडंसं बॅड हॅबिट आहे, पाणी नव्हे. नोटीस करा, ड्रिंकिंग इज अ बॅड हॅबिट. ऍक्च्युली ड्रिंकिंग हा क्रियापद सुद्धा आहे. आपण हे वाक्य असं पण लिहू शकतो, बघायचं, बरोबर का? ही इज ड्रिंकिंग वॉटर. आता तुम्ही नोटीस करा, याच्यामध्ये इज ड्रिंकिंग आलेले आहे. याच्यामध्ये हा जो ड्रिंकिंग आहे याला मी जरांड नाही म्हणणार आहे, कारण याच्या आधी हेल्पिंग वर्ब आलेला आहे, त्यामुळे हा मेन वर्ब झालेला आहे. जेव्हा ड्रिंकिंग हा एकटाच येतो आणि तो नामाचं कार्य करतो तेव्हा त्याला मी जरांड असं म्हणणार. येतं लक्षात? तर बाबा क्रियापदाच्या आधी हा सब्जेक्ट म्हणून आलेला आहे आणि तो एकटाच, याच्या आधी हेल्पिंग वर्ब नाही, म्हणून याला मी काय म्हणणार आहे? सब्जेक्ट ऑफ दी वर्ब. हा झाला तुमचा जरांडचा पहिला उपयोग. दुसरा ऑब्जेक्ट ऑफ ए वर्ब. ऑब्जेक्ट हा क्रियापदाच्या पुढे असतो रे, नंतर असतो. मग बघायचं ही हा झाला सब्जेक्ट. गेव अप, गिव्ह अपचा भूतकाळ केला गेव अप. व्हॉट डिड ही गिव्ह अप? त्यानं काय सोडून दिलं? कायचं उत्तर मिळतं मित्रांनो? स्मोकिंग. स्मोकिंग हा शब्द ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे, तो जरांड झाला. कारण ऑब्जेक्ट हे नामाचं कार्य आहे म्हणून तो जरांड सुद्धा नामाचंच कार्य करतो. छोट्या छोट्या गोष्टी बघत चला, बरोबर आहे की नाही? मग आता हा जो स्मोकिंग आहे ना, हा ड्रिंकिंगच्या जागी टाकू शकतो आपण. जसं ड्रिंकिंग इज अ बॅड हॅबिट, तसं स्मोकिंग इज अ बॅड हॅबिट. मग जर स्मोकिंग जर ड्रिंकिंगच्या जागी आला तर हा जो स्मोकिंग आहे हा क्रियापदाचा सब्जेक्ट म्हणून कार्य करणार आहे, पण क्रियापदाच्या नंतर जर आला तर हा शब्द क्रियापदाचं कर्म म्हणून काम करतो. आहे की नाही सोपं? ह्या छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करायचा. ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन, जसं मित्रांनो क्रियापदाचं कर्म असतं तसं प्रेपोजिशनचं सुद्धा कर्म असतं. वाक्यात जे प्रिपोजिशन येतं या प्रिपोजिशनला तुम्ही जर व्हॉटनं जर प्रश्न विचारला तरी उत्तर मिळतं, ते ऑब्जेक्ट असतं. सी इज फॉन्ड ऑफ. मित्रांनो ही एक फ्रेजल वर्ब आहे, लक्षात ठेवायचं, विसरू नका. FOND, फॉन्ड ऑफ. फॉन्ड ऑफ म्हणजे मित्रांनो ची आवड असणे, एखाद्या गोष्टीची आवड आहे, विशेष रुची आहे. तर याच्यामध्ये हा जो ऑफ आहे मित्रांनो, हा ऑफ प्रेपोजिशन आहे. हा काय तुमच्या वाक्यामध्ये? प्रेपोजिशन. ह्या प्रेपोजिशनला जर तुम्ही व्हॉटनं जर प्रश्न जर विचारला तर उत्तर मिळतं या ठिकाणी, ते असतं जरांड. बघायचं आता सी फॉन्ड ऑफ
सिंगिंग. तिला कशाची आवड आहे? सिंगिंग. हा ऑब्जेक्ट आहे. पण हा ऑब्जेक्ट कशाचा आहे? प्रेपोजिशनचा आहे. ऑफ ह्या प्रेपोजिशनचा आहे. हा ऑब्जेक्ट कशाचा आहे? क्रियापदाचा किंवा प्रेपोजिशनचा. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नोटीस करत चला. ठीक आहे. पुढे दिलेलं आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब. क्रियापदाच्या नंतर कॉम्प्लिमेंट असतं. जनरल नोटीस करायचं आता लिंकिंग व्हर्ब येतं. लिंकिंग व्हर्बच्या नंतर तुम्हाला कॉम्प्लिमेंट जोडून द्यायचे. मग बघायचंय वन ऑफ माय गुड हॅबिट हा झाला तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट. माझ्या भरपूर चांगल्या सवयी आहे. त्यांच्यापैकी एक चांगली सवय कोणती आहे? इज रीडिंग. तर मित्रांनो नोटीस करायचं हॅबिट हा शब्द मूळ नाव नाही. हे हॅबिट या नामाची अधिक माहिती दिलेली आहे. तो म्हणजे रीडिंग हा कॉम्प्लिमेंटचं कार्य करतो. बरोबर. कर्त्याला त्याच्या कॉम्प्लिमेंटशी जोडणारा शब्द लिंकिंग व्हर्ब आहे. त्यामुळे हा जो आयएनजी युक्त क्रियापद आहे हे एकटंच आलेलं आहे. हे वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंटचं कार्य करतं आणि कॉम्प्लिमेंटचं कार्य हे नाऊन करतं आणि म्हणून याला व्हर्बल नाऊन म्हणायचं. इथं परत आपण परत तिथं येतोय. आणि पाचवं कार्य आहे ऍज ए कंपाऊंड नाऊन. कंपाऊंड म्हणजेच कार्य मित्रांनो दोन शब्द एकत्रित येऊन नामाचंच कार्य करतात. या ठिकाणी बघायचं इट वॉज अ ग्रेट टर्निंग पॉइंट इन हिज करिअर. पॉइंट आहे का? टर्निंग पॉइंट. ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज, टर्निंग पॉइंट हे सगळे काय झाले मित्रांनो? तुमचे जिरांड झालेले. इथे जिरांडचे 5 महत्वाचे फंक्शन आहेत. हे एक्झामच्या दृष्टीनं तोंडपाठ करून ठेवा. अजिबात विसरायचं नाही. इन्फिनिटिव्हचे फंक्शन जसे लक्षात ठेवले तसे जिरांडचे हे 5 फंक्शन लक्षात ठेवायचे. वाक्य दिल्याच्या नंतर तो इन्फिनिटिव्ह किंवा तो जिरांड नक्की कोणतं फंक्शन करतोय हे तुम्हाला लगेच सांगता यायला पाहिजे. क्रियापदाच्या आधी कर्ता सब्जेक्ट, क्रियापदाच्या नंतर कर्म, प्रेपोजिशनच्या नंतर कर्म, लिंकिंग व्हर्बच्या नंतर कॉम्प्लिमेंट. येतं का लक्षात? हे बारकावे तुम्हाला काय करायचे मित्रांनो? टिपायचे आहेत. तर हे एक्झामच्या दृष्टीनं तुमची डिमांड आहे. इथे आता मी अजून काही जरा उदाहरणं देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि ही उदाहरणं मी थेट अगदी आपले ऑथेंटिक जे रेफरन्स आहेत त्यातून घेतलेले, जेणेकरून आपला स्टडी चांगला होईल आणि अजिबात मिसगाईड होणार नाही. मी भरपूर या ठिकाणी लेक्चर पाहिले पण एवढं पर्टिक्युलर कोणी सांगत नाहीये. आता एवढं पर्टिक्युलर सांगतो कारण सध्या पॅटर्नची एक्झामची ही डिमांड आहे. याच्यावर काम करायचं. लुक ॲट द आयएनजी फॉर्म इन दिस एक्झाम्पल. बघायचं ही हॅज अ कलेक्शन ऑफ वॉकिंग स्टिक्स. आता एखादा काय म्हणून स्टिक्स हा शब्द नाऊन आहे. मग स्टिक्सच्या आधी तर हा ऍडजेक्टिव्ह झालेला आहे. बरोबर आहे, हे ऍडजेक्टिव्ह आहे वॉकिंग स्टिक. पण याचा अर्थ हा ऍडजेक्टिव्ह म्हणायचा नाहीये. याचा खरा अर्थ होतो स्टिक्स फॉर वॉकिंग. हे स्टिक्स कशासाठी आहे? वॉकिंग साठी आहे. वॉकिंग स्टिकचा अर्थ असा घ्यायचा उलटा. तर ही स्पेशल उदाहरणं आहेत. ही उदाहरणं स्पेशल आहेत आणि म्हणून यांना जरांडमध्ये पाठच करून ठेवायचे. उद्या जर आलं तर म्हणायचं नाही का सर हे पार्टिसिपल आहे, अजून एक राहिलंय आपल्याला, असं म्हणायचं नाही. नोटीस करायचं. या गोष्टी माहित पाहिजे मला. ही बॉट अ न्यू डायनिंग टेबल. डायनिंग टेबल म्हणजे आता टेबल हा शब्द नाव नाही, मग त्याच्या आधी तुम्हाला काय म्हणा तुम्ही हा ऍडजेक्टिव्ह झालेला डायनिंग. बरोबर आहे. पण डायनिंग टेबलचा अर्थ काय घ्यायचा आपल्याला? टेबल फॉर डायनिंग. का जो जेवणासाठी जो टेबल घेतला जातो तो टेबल. त्यामुळे इथं याचा अर्थ होतो मित्रांनो डायनिंग टेबलचा टेबल फॉर डायनिंग. लुकिंग ग्लास, ग्लास फॉर लुकिंग इन. डान्सिंग फ्लोअर, फ्लोअर फॉर डान्सिंग. रीडिंग रूम, रूम फॉर रीडिंग. त्यामुळे हे जे डायनिंग, लुकिंग इन, डान्सिंग, रीडिंग हे सगळे जिरांड झालेले आहेत. विसरायचं नाही. ठीक आहे. सी वेस्ट आवर्स बिफोर हर लुकिंग ग्लास. Glass for looking in. The dancing floor was paved with marble. Floor for dancing. Dancing floor म्हणजे काय? ऍक्च्युअली फ्लोअर डान्स करतं का रे? फ्लोअर डान्स करतं का? ग्लास पाहतोय का? टेबल डायनिंग करतोय का? स्टिक वॉक करतात का? नाही, असं होते. नोटीस करा हे त्याच्यासाठी वापरलेले आहेत. हे समजून घ्या तुम्ही. त्यामुळे हे भले ऍडजेक्टिव्ह दिसतात पण हे जिरंडचं कार्य करतात. डोळ्यावर पट्टी पडल्यासारखे तुम्हाला फसून जातील. लक्षात ठेवा. म्हणून इम्पॉर्टंट आहे. द व्हिलेज हॅज अ फ्री रिडिंग रूम. रूम फॉर रिडिंग. बरोबर आहे. रिडिंग रूम मध्ये काय तुम्ही फक्त रूम हा रूम रिडिंग करतोय का रे? नाही, रूमच रिडिंग साठी आहे. त्यामुळे इथे नोटीस करायचं आहे द व्हर्ब आयएनजी इन इच ऑफ दी सेंटेन्सेस इज अ gerund and functions like adjective qualifying noun that follows it. Note the meaning of the gerund in this sentence.
या वाक्यांमध्ये हे शब्द जिरंड आहे, हे ऍडजेक्टिव्ह सारखं फंक्शन करतात, परंतु हे ओरिजिनली जिरंड आहेत. त्यामुळे एवढी उदाहरणं एका ऑथेंटिक पुस्तकातली आहे, त्यामुळे याला आहे असं नोटीस करायचं, पाठ करायचं, जास्त डोकं लावायचं नाही. मग या ठिकाणी तुम्हाला अर्थ दिलेले या ठिकाणी डायनिंग टेबलचं टेबल फॉर डायनिंग, लुकिंग ग्लास ग्लास फॉर लुकिंग इन, डान्सिंग फ्लोअर फ्लोअर फॉर डान्सिंग, रीडिंग रूम रूम फॉर रीडिंग अँड वॉकिंग स्टिक्स स्टिक्स फॉर वॉकिंग, असे मल्टिपल मिनिंग निघतात. हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. हिअर आर सम एक्झाम्पल ऑफ वर्ब विच युजली टेक जिरंड. आता इथं आपलं काही उदाहरणं पाहतो, हे तुम्हाला खूप खोलात घेऊन चाललोय मी. असे काही क्रियापद आहेत का त्यांच्या नंतर आपल्याला जनरली वाक्यामध्ये काय वापरता येतात, जिरंड वापरता येतं. मग ते शब्द फक्त पाठ करा, वाक्याचं काही घेणं देणं नाही. पाहायचंय, ही एक्नॉलेज्ड मेकिंग अ मिस्टेक. एक्नॉलेज्ड हे क्रियापद आहे, याच्यानंतर जिरंड वापरायचे आपल्याला. ती अवॉइडेड सीइंग द प्रिन्सिपल, अवॉइडेडच्या नंतर जिरंड आलेलं आहे. ही डिनाइड युजिंग फोर्स, ही एन्जॉयड प्लेइंग विथ चिल्ड्रन, दे फिनिश्ड काउंटिंग द ओट्स ॲट 4, ही कॅन नॉट हेल्प ड्रिंकिंग. हेल्प ह्या क्रियापदाच्या नंतर आपल्याला जिरांड आलेलं आहे. हे वाक्य ही क्रियापद आहे अशी लक्षात ठेवायची, बरोबर. एक्नॉलेज, अवॉइड, डिनाय, एन्जॉय, फिनिश, हेल्प ही क्रियापद. दे केप्ट ऑन डिस्कसिंग द सब्जेक्ट, हे जिरांड आलेले. केप्ट हे क्रियापद झालेले. ही फेवर्ड क्लोजिंग डाऊन द बिझनेस, ही डिसलाइक सीइंग फिल्म, आय कन्सिडर अप्रोचिंग द मिनिस्टर, ही ऍडमिटेड टेलिंग अ लाय. आपण इथं असं म्हणू शकतो, ऍडमिटेड टू टेल अ लाय, ऍडमिटेड टेलिंग अ लाय सुद्धा चालतं. त्यामुळे एवढी क्रियापद आहेत मोस्टली मित्रांनो. या क्रियापदांच्या नंतर आपण जनरली काय घेत असतो, जिरंड घेत असतो. तर ही क्रियापद फक्त लक्षात ठेवा. तुमच्याकडे नोट्स असतील किंवा वहीत लिहित असेल तर फक्त ही क्रियापद सेपरेटली लिहून ठेवा आणि एकदम वाचा. यांच्यानंतर मोस्टली आपण ही जिरंड वापरतो. साध्या साध्या गोष्टी येतात. मग या ठिकाणी बघायचंय, आय डोंट माइंड वेटिंग अँड आर, बरोबर आहे. माइंड हा क्रियापद आहे, त्याच्यानंतर जिरंड आलेला आहे. आय मिस्ड सीइंग दॅट प्ले, मिस्ड ह्या क्रियापदाच्या नंतर आलेलं आहे. ही पोस्टपोन हिज गोइंग टू दिल्ली. आता हिज हा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्हच्या नंतर येणारा शब्द नाऊन असतो, म्हणजे हा शब्द नाऊन झालेला आहे आणि हा क्रियापदाचं रूप नामासारखं वापरलं म्हणजे हा जिरंड झाला. परत परत तिथंच येतो आपण, बरोबर का. ही प्रॅक्टिस डान्सिंग एव्हरी डे, ती स्टॉप्ड ॲडवायझिंग अदर्स आणि आय सजेस्ट गोइंग फॉर अ वॉक. ही सगळी क्रियापदं नोटीस करा. त्यांच्यानंतर मोस्टली आपण काय करत असतो मित्रांनो, वाक्यामध्ये जिरांडचा वापर करत असतो. इथे एक अत्यंत महत्वाचा रोल दिलेला आहे. द आयएनजी वर्ड फॉलोज अँड ऑफ फ्रेज आर क्लासिफाईड ॲज नाऊन नॉट जिरांड. म्हणजे एक आयएनजी युक्त रूपातलं क्रियापद आहे, त्याच्यानंतर जर ऑफची जर फ्रेज जर आलेली असेल ही, तर हे जे आयएनजी आहे याला आपण नाऊन म्हणतो आहे. याला जिरांड म्हणायचं नाही, याला फक्त नाऊन म्हणायचं. बघायचं, माय ड्रॉविंग ऑफ द विलेज, माय ड्रॉविंग ऑफ द विलेज. जेव्हा आयएनजी युक्त नामाचं म्हणजे जे क्रियापद आहे याच्यानंतर ऑफ द ची फ्रेज येते तेव्हा त्या शब्दाला नाऊन म्हणायचं मित्रांनो. याला चुकूनही जिरांड म्हणायचं नाही. येतं लक्षात. ऑफ द ची फ्रेज जर जोडून दिलेली असेल तर, अदरवाईज हा जिरांडच राहतो. इतके बारकावे तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे. आणि तिसरा आणि शेवटचा आणि महत्वाचा आहे तो म्हणजे आपला आहे पार्टिसिपल. आपण इन्फिनिटिव्ह पाहिलेला आहे, बरोबर आहे की नाही. मग इन्फिनिटिव्ह 2+V1 बेअर इन्फिनिटिव्ह पाहिला, त्याचे फंक्शन पाहिले. जिरांड घेतला, जिरांडची आपण ही उदाहरणं पाहिली, त्याचे फंक्शन पाहिलेले. अगदी त्याच पद्धतीने आता राहील तुमचा पार्टिसिपल. हा खूप इम्पॉर्टंट आहे, त्याला नीट लक्षात ठेवा. आता अ पार्टिसिपल इज दॅट फॉर्म ऑफ वर्ब which is partly a verb and partly an adjective. नोटीस करा, हा पार्टिसिपल एक असं क्रियापदाचं रूप आहे का ते पार्टली कुणाचं काम करतं, व्हर्बचं करतं, आणि पार्टली कशाचं काम करतं, ऍडजेक्टिव्हचं. नोटीस करा, जिरांड हा जो शब्द आहे हा नामाचं कार्य करतो, तिथं पार्टिसिपल हा जो शब्द आहे हा वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्हचं कार्य करतो. कुणाचं कार्य करतो, ऍडजेक्टिव्हचं कार्य
करतो. मग आता ऍडजेक्टिव्ह पुढे येतं, कसं येतं आपल्याला माहिती आहे. कॉम्प्लिमेंट मध्ये पण ऍडजेक्टिव्ह येते, बरोबर आहे. नामाच्या आधी पण येतं ॲट्रिब्युटिव्ह, प्रेडिकेटिव्ह, ऍडजेक्टिव्ह. हे आपण ऑलरेडी पाहिलेले ऍडजेक्टिव्ह टॉपिक मध्ये. त्यामुळे इथं जे क्रियापद वाक्यात ऍडजेक्टिव्हचं कार्य करतं त्याला पार्टिसिपल म्हणा. जे क्रियापद वाक्यामध्ये नामाचं कार्य करतं त्याला आपण जरांड असं म्हणतो. छोट्या छोट्या गोष्टी पाहत चला. इथे तुम्हाला जे प्रकार पाहिजे त्यातला पहिला जो काही याचा प्रकार आहे पार्टिसिपलचा आहे तो म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल मित्रांनो क्रियापदाचं आयएनजी युक्त रूप. काय? क्रियापदाचं आयएनजी युक्त रूप वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्हचं कार्य करेल तेव्हा त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणायचं. ठीक आहे. याच्यानंतर हेल्पिंग, अगोदर हेल्पिंग वर्ब येत नाही, नोटीस करायचं. आता बघायचं, डोंट पुट युअर हँड्स इन बॉइलिंग वॉटर. वॉटर हा शब्द नाऊन आहे, पण पाणी कसं? बॉइलिंग. नामाच्या आधी नामाची माहिती देणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो, पण हा ऍक्च्युली बॉईल हा क्रियापद आहे. क्रियापदाचा वापर आयएनजी युक्त रूपाचा वापर नामा ऍडजेक्टिव्ह सारखा केलेला आहे, त्याला पार्टिसिपल बनायचं आहे, प्रेझेंट पार्टिसिपल. द बॉय जम्प फ्रॉम अ रनिंग ट्रेन. ट्रेन हा शब्द नाऊन आहे, पण कशी ट्रेन? रनिंग. चालू ट्रेन मधून उडी मारली, ऍडजेक्टिव्ह दिलेलं पाहिजे. वी हॅव सॉल्व्ड आर वर्किंग मशीन. मशीन आहे, कसं आहे ते वर्किंग मशीन? मशीन आहे वर्किंग. नोटीस करा. तर हे सगळे झाले तुमच्या वाक्यातले पार्टिसिपल. नोटीस करा. आता यांना मुख्य क्रियापद म्हणायची का? तर बिलकुल नाही, कारण यांच्या अगोदर टू बीची रूप आलेली नाहीये, बरोबर का? ह्या छोट्या छोट्या गोष्टी बघा. आता रनिंग ट्रेन आलेले, अ रनिंग ट्रेन. आता आपण जरा वाक्य बदलू, या ठिकाणी लिहितो मी, तुमच्या लक्षात ठेवायचं, बरोबर आहे की नाही? आपण पाहूया. आपण असं पण म्हणू शकतो बघायचं, ही इज रनिंग हिज फॅमिली बिझनेस. ही इज रनिंग हिज फॅमिली बिझनेस. याच्यामध्ये इज रनिंग आलेला आहे. या रनिंगच्या अगोदर वाक्यात जेव्हा हेल्पिंग वर्ब येतो तेव्हा हा रनिंग झाला मुख्य क्रियापद. पण जेव्हा हा जो रनिंग आहे किंवा क्रियापदाचा आयएनजी युक्त रूप आहे मित्रांनो, हे विदाऊट हेल्पिंग वर्बचं आलं आणि हे जर नामाचं ऍडजेक्टिव्हचं कार्य करत असेल तर याला मी पार्टिसिपल म्हणणार. कन्सेप्ट क्लिअर होते का? हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं बघा मित्रांनो, जसं प्रेझेंट पार्टिसिपल आहे तसं याचं दुसरं जे आहे त्याला होतं पास्ट पार्टिसिपल. काय बोललं त्याला आपण? पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल नोटीस करायचं आहे. म्हणजेच काय? हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे मित्रांनो. क्रियापदाचं भूतकाळ रूप, तिसरं रूप तुम्ही म्हणू शकता ह्या पद्धतीनं, बरोबर आहे की नाही? तिसरं रूपामध्ये टाकायचं. पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं हे तिसरं रूप आहे. आणि जनरली बघा, क्रियापदाचं जे तिसरं रूप असतं मित्रांनो, याच्या अगोदर वाक्यामध्ये हॅव, हॅज किंवा हॅड पैकी एक असून त्याच्यानंतर हे क्रियापद तिसऱ्या रूपात येतं. जेव्हा हॅव, हॅज, हॅडच्या नंतर V3 येतं तेव्हा मी याला फक्त मेन व्हर्ब असं म्हणणार आहे. काय म्हणणार? याला मी मेन व्हर्ब असं म्हणणार आहे. पण हे क्रियापदाचं तिसरं रूप, याच्या अगोदर हॅवचं कुठलंही रूप आलेलं नाही, हे एकटंच आलेलं आहे. आणि हे ऍडजेक्टिव्हचं जर कार्य करत असेल तर याला मी पास्ट पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह म्हणणार. पास्ट पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह, पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह किंवा पास्ट पार्टिसिपल ह्या पद्धतीनं म्हणणार आहे. बघायचं आहे, द फ्रायटन चाइल्ड बिगॅन टू क्राय. चाइल्ड हा शब्द नाऊन आहे, चाइल्ड, पण ते मूल कसं आहे? फ्रायटन, घाबरलेलं मूल, रडायला लागलं. नामाची अधिक माहिती देणारा शब्द हा ऍडजेक्टिव्ह आहे. मग आता नोटीस करा मित्रांनो, तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेले, नाम आणि आर्टिकल यांच्यामध्ये जो शब्द येतो तो ऍडजेक्टिव्ह येतो. फ्रायटन हे क्रियापदाचं तिसरं रूप ऍडजेक्टिव्हचं कार्य करतं, याला पास्ट पार्टिसिपल म्हणायचं. येतं लक्षात? ही सॉ अ ब्रोकन ग्लास. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन तिसरं रूप आलेले. ग्लास आहे, कसा आहे? तुटलेला ग्लास. हा ऍडजेक्टिव्हचं कार्य करतो. ही इज अ रिटायर्ड आर्मी ऑफिसर. आर्मी ऑफिसर आहे, पण कसा आहे? रिटायर्ड. नोटीस करा, रिटायर्ड हा शब्द पास्ट पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह झालेला आहे. याला मुख्य क्रियापद म्हणायचं नाही. याला जर मुख्य क्रियापद करायचं असेल तर आपण वाक्य बनवूया, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. पाहायचं, ही हॅज
just retired. He has just retired from this service. तो नुकताच त्याच्या सर्व्हिस मधून रिटायर्ड झालेला आहे. जेव्हा ह्या रिटायर्डच्या अगोदर हॅव किंवा हॅज किंवा हॅड येतो ना, तेव्हा ह्या रिटायर्डला मेन व्हर्ब असं म्हणायचं मित्रांनो. पण जेव्हा तो नामाच्या आधी नामाची माहिती देतो, ऍडजेक्टिव्ह म्हणून येतो, त्याला पास्ट पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह म्हणायचं. येतं लक्षात? हे बारकावे टिपायचे आता. ठीक आहे. स्टुडंट्स आर वॉचिंग अ रेकॉर्डेड व्हिडिओ. व्हिडिओ हा शब्द नाव नाही, पण ते व्हिडिओ कसे आहेत? रेकॉर्डेड. बरोबर आहे. रेकॉर्डेड हा ऍडजेक्टिव्हचं कार्य करतो, कारण तो नामाच्या आधी ऍडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे, म्हणून याला पास्ट पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह. छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या. इन्फिनिटिव्ह 2+V1 किंवा बेअर इन्फिनिटिव्हचे फंक्शन आपण पाहिलेलं आहे. जिरांड नामाचं कार्य करतं, पार्टिसिपल ऍडजेक्टिव्हचं कार्य करतं. छोट्या छोट्या गोष्टी ह्या पद्धतीनं पाहायच्यात आपल्याला. आणि जो तिसरा आहे याला परफेक्ट पार्टिसिपल बोललं जातं. परफेक्ट पार्टिसिपल हे दोन फॉर्म मध्ये येतं, ऍक्टिव्ह आणि दुसरं पॅसिव्ह. तर परफेक्ट पार्टिसिपल मित्रांनो हॅव्हिंग प्लस V3 ऍक्टिव्ह वाईज जर असेल, काय ऍक्टिव्ह वाईज असेल ऍक्टिव्ह, तर हॅव्हिंग प्लस V3 फॉर्मॅट मध्ये आहे. आणि जर याचा जर पॅसिव्ह फॉर्म असेल तर हॅव्हिंग प्लस बीन प्लस V3 फॉर्मॅट मध्ये येतो. हॅव्हिंग बीन प्लस V3 हा पार्टिसिपलच आहे, फक्त हा परफेक्ट पार्टिसिपल मध्ये जातो. किती बारकावे आहेत बघा. त्यामुळे याला मी सेपरेट घेतलेलं आहे मेन टॉपिक पेक्षा. तर याच्यात मला भरपूर काय बोलायचंय, अजूनही बी आहे. बघायचं. हॅव्हिंग रेस्टेड फॉर अ व्हाईल दे कंटिन्यूड देअर जर्नी. जनरली काय मित्रांनो, दोन स्वतंत्र क्लॉज आहेत, दोन स्वतंत्र वाक्ये. ह्या दोन वाक्यांचं एकाच वाक्यात रूपांतर करताना जो पहिली क्रिया आहे, तर त्या पहिल्या क्रियेतलं जे काही क्रियापद आहे त्याचं रूपांतर तुम्ही पार्टिसिपल मध्ये केलेलं आहे. हे दोन वाक्य कशी आहेत तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. मी तुम्हाला दाखवतो ती वाक्य कशी आहे. दे रेस्टेड फॉर अ व्हाईल. रेस्टेड फॉर अ व्हाईल हे पहिलं वाक्य आहे. आणि दुसरं वाक्य आहे दे कंटिन्यूड देअर जर्नी. त्यांनी थोडा वेळ आराम केला आणि त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केला. अगोदर काय केलं? आराम केला. नंतर काय केलं? प्रवास सुरू केला. जी सेकंड ऍक्शन आहे तिच्यात बदल करायचा नाही, पण जी प्रथम ऍक्शन आहे त्यातलं जे क्रियापद आहे, ह्या क्रियापदाचं रूपांतर तुम्ही पास्ट पार्टिसिपल मध्ये करून द्या. याचं काय केलेलं आहे मित्रांनो, हॅव्हिंग V3 केलेले आहे. हॅव्हिंग रेस्टेड, ह्या रेस्टेडचं रूपांतर कशात केलं? हॅव्हिंग रेस्टेड उरलेलं वाक्य जोडून द्या फॉर अ व्हाईल, आणि हे उरलेलं वाक्य कॉमाने जोडून द्यायचं दे कंटिन्यूड देअर जर्नी. हे आपल्याला सिंथेसिस नावाच्या टॉपिक मध्ये परत एकदा पाहिजे. मग इथं जास्त डोकं लावू नका, फक्त एवढं लक्षात ठेवायचं हे काय आहे असं जर विचारलं तर याचं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे परफेक्ट पार्टिसिपल आहे. ठीक आहे. हॅव्हिंग फिनिश्ड देअर वर्क दे वेंट टू होम. इथं दोन वाक्य आहे. दे फिनिश्ड देअर वर्क दे वेंट टू होम. आधी काय केलं? त्यांनी त्यांचं कार्य कंप्लीट केलं. नंतर काय केलं? ते घरी गेले. म्हणजे क्रिया प्रथम घडलेली फिनिश्ड याचं रूपांतर केलं पार्टिसिपल मध्ये. हॅव्हिंग फिनिश्ड देअर वर्क दे वेंट टू होम. या ठिकाणी याला काय म्हणायचं? परफेक्ट पार्टिसिपल. हॅव्हिंग बीन डिफिटेड ही फ्लीड अवे. फ्लायचा भूतकाळ फ्लीड म्हणजे पळून गेले, पलायन करणे. आता त्यांना डिफीट करणारे दुसरे कोणतरी, म्हणजे वाक्य पॅसिव्हचे. बरोबर आहे का? त्यामुळे बघायचं हॅव्हिंग बीन डिफिटेड हे पॅसिव्हची रचना झालेली आहे, तरी पण याला परफेक्ट पार्टिसिपलच म्हणायचं. त्यामुळे ऍक्टिव्ह पॅसिव्हची रूपं तुम्ही नीट लक्षात ठेवून बघा. तुम्हाला हे लॉंग टर्म लक्षात ठेवायचे. आणि आता आपलं पाहिजे यूज ऑफ प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर पुढे केला जातो. बघायचंय आता प्रेझेंट पार्टिसिपल दिलेलं आहे. बघायचंय अ ड्रॉविंग मॅन कॅचेस अ स्ट्रॉ. नामाच्या आधी हा याचा वापर दिलेला आहे. अँड ॲस्ट्रॉलॉजर प्रोफेसेस टू प्रेडिक्ट कमिंग इव्हेंट. इव्हेंट कुठल्या? कमिंग, अपकमिंग इव्हेंट. नामाच्या आधी तो ऍडजेक्टिव्हचं कार्य करतोय. रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस. पाहायचं नामाच्या आधी तो ऍडजेक्टिव्हचं कार्य करतो. बरोबर आहे. दिस इज अन इंटरेस्टिंग बुक. नाऊन आहे. नामाच्या आधी तो प्रेझेंट पार्टिसिपल ऍडजेक्टिव्हचं कार्य करतोय. बरोबर आहे. इन दिस सेंटेन्सेस पार्टिसिपल डज द वर्क ऑफ एन ऍडजेक्टिव्ह मॉडिफाईंग द नाउन फॉलोइंग इट. नामाच्या अगोदर
ऍडजेक्टिव्हचं कार्य करणारे ING युक्त रूपातील क्रियापद यांना प्रेझेंट पार्टिसिपल म्हणायचं. अजिबात विसरायचं नाही. याच्यावर आयोगाचे प्रश्न आपल्याला पाहिजेत. पुढे बघायचं. इन द सेंटेन्स बिलो पार्टिसिपल डू द वर्क ऑफ एन ऍडजेक्टिव्ह इन द सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट पोझिशन. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजेच कसं मित्रांनो, तुमच्या वाक्यात सब्जेक्ट आहे, तुमच्या वाक्यामध्ये लिंकिंग व्हर्ब आहे आणि तुमच्या वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट आहे. नोटीस करा, सब्जेक्टची अधिक पूरक माहिती दिलेला शब्द कॉम्प्लिमेंट आहे आणि कॉम्प्लिमेंट मध्ये दोन शब्द येतात, एक तर नाऊन येतो किंवा ऍडजेक्टिव्ह येतो. आणि हा जो ऍडजेक्टिव्ह येतो शब्द हा सुद्धा तुमच्या वाक्यामध्ये प्रेझेंट पार्टिसिपल असू शकतो. प्रेझेंट पार्टिसिपल बघूयात काय दिलेले. हिज बिहेवियर इज इरिटेटिंग. आता बिहेवियर इरिटेटिंग होतं, हा जर सब्जेक्ट आहे तर हा मी कॉम्प्लिमेंट म्हणेल आणि कॉम्प्लिमेंट हा एक तर नाऊन असेल किंवा ऍडजेक्टिव्ह असेल. आता इथं हा ऍडजेक्टिव्हचं कार्य करतो म्हणून ING युक्त रूपात आहे ना, म्हणून याला मी काय म्हणणार आहे, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणणार आहे. हिज स्पीच वॉज इल्युमिनेटिंग. स्पीच नामाची अधिक माहिती दिलेला कॉम्प्लिमेंट आहे. हिज लेक्चर्स वेअर इंटरेस्टिंग. सब्जेक्ट विषयी कॉम्प्लिमेंट आलेला आहे. द रिझल्ट्स वेअर इनकरेजिंग. कॉम्प्लिमेंटच्या जागी जे ING युक्त क्रियापद एकटं येतं ते ऍडजेक्टिव्हचं कार्य करतं. याला आपण सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट बोललं जातं आणि सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट मध्ये सुद्धा वाक्यामध्ये प्रेझेंट पार्टिसिपल वापरलं जातं. येते लक्षात सर्वांच्या. हे बेसिक लक्षात ठेवा. याचं लोकेशन कुठे आहे ते पुढे बघा दिलेले. आता प्रेझेंट पार्टिसिपलचे अजून काय उपयोग आहे बघायचं. सीइंग द पोलिसमॅन द क्राऊड डिस्पर्ड. विखुरली गेली. ही एंटर्ड क्लोजिंग द डोअर बिहाइंड हिम. टेकिंग हिज वॉकिंग स्टिक ही वेंट आउट. या ठिकाणी सीइंग, क्लोजिंग, टेकिंग हे शब्द सुद्धा आपल्याला प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये येतात, कारण हे ऍडजेक्टिव्हचं कार्य करतात. बघायचं. इन दिस सेंटेन्सेस टू ऍक्शन्स बाय द सेम सब्जेक्ट्स आर गिवन. दोन वाक्य दिलेले आहेत आणि दोन्ही वाक्यांमध्ये कर्ता एकच आहे. दोन ऍक्शन आहे. सीइंग द पोलिसमॅन, द क्राऊड डिस्पर्स म्हणजे विखुरली गेली. या दोन्ही वाक्यांचा कर्ता आहे सब्जेक्ट. नोटीस करायचं म्हणजे क्राऊड आहे. मग हे दोन वाक्य कशी बघायचं. द क्राऊड सॉ द पोलिसमॅन. हे एक वाक्य झालं आणि दुसरं वाक्य द क्राऊड डिस्पर्ड. दोन वाक्य दिलेले आहेत. ह्या दोन वाक्यांचं रूपांतर तुम्हाला एका वाक्यात करायचे. मग प्रथम काय झालं, जी गर्दी आहे त्या गर्दीनं पोलिसांना पाहिलं आणि नंतर ती गर्दी पांगली. नोटीस करा. मग जी क्रिया प्रथम घडली तिचं रूपांतर तुम्ही प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये करायचं. यातलं ऍक्शन आहे तुमचं सॉ, याचं तुम्ही पार्टिसिपल केलं सीइंग द पोलिसमॅन आणि हा क्राऊड एकदाच घ्यायचा आहे द क्राऊड डिस्पर्ड. त्यामुळे रचना लक्षात ठेवा. दोन वाक्य आहे, दोनही वाक्यांचा कर्ता एकच आहे. जी क्रिया प्रथम घडली त्या क्रियेचं रूपांतर तुम्ही पार्टिसिपल मध्ये केलं. आलं लक्षात. ही एंटर्ड क्लोजिंग द डोअर बिहाइंड हिम. नोटीस करा. आता बघा, ही एंटर्ड तो घरामध्ये वगैरे शिरला आणि दुसरं वाक्य क्लोजिंग द डोअर बिहाइंड हिम, मागून त्याने डोअर बंद केला. आता बघा, तो त्याने डोअर बंद केला आतून, नंतर तो घरामध्ये आलेला आहे. जी क्रिया घडलेली आहे त्यातली एक क्रिया कशी केलेली आहे, चालू काम आहे प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये केलेली. क्लोजिंग द डोअर बिहाइंड हिम ही एंटर्ड. बरोबर का. त्याने डोअर बंद करून त्याने घरामध्ये प्रवेश केला. बरोबर आहे. ही दोन वाक्य, ही एंटर्ड हे एक वाक्य आणि ही क्लोज द डोअर बिहाइंड हिम हे दुसरं वाक्य. जी क्रिया प्रथम घडली तिचं रूपांतर तुम्ही क्लोजिंग म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये केले. टेकिंग हिज वॉकिंग स्टिक ही वेंट आउट. दोन वाक्य आहे. ही टूक हिज वॉकिंग स्टिक हे पहिलं वाक्य. लिहून दाखवतो म्हणजे लक्षात राहील. दोन्ही वाक्याचा कर्ता एकच आहे. ही टूक हिज वॉकिंग स्टिक झालं प्रथम वाक्य आणि दुसरं वाक्य ही वेंट आउट. मग आता पहिलं काय घडलं, त्यानं त्याची वॉकिंगला जायची जी काठी आहे ती हातात घेतली आणि नंतर तो बाहेर निघाला. जी क्रिया प्रथम घडली तिचं प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये रूपांतर करायचं. टूक हे क्रियापदाचं रूपांतर प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये केलं. टेकिंग करता काढून टाका. हिज वॉकिंग स्टिक, हिज वॉकिंग स्टिक करता दुसऱ्या वाक्याला जोडून द्या. ही वेंट आउट.
दुसऱ्या वाक्यात काहीच बदल करायचा नाही. जी क्रिया प्रथम घडली तिचं रूपांतर तुम्ही प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये करा. किती सोप्या सोप्या गोष्टी आहेत. तर हे सुद्धा आपल्याला काय बोलतात मित्रांनो, प्रेझेंट पार्ट. हे ओळखता आलं पाहिजे. याच्यावर आयोग तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. पुढे बघायचं. ही वेंट इन टू द बाथरूम सिंगिंग. ही रॅन अवे whistling. Placing his hand on the Bible, he swore he had not told a lie. बरोबर का? त्याने त्याचे जे हात आहेत हे बायबलवर ठेवला आणि प्रतिज्ञा केली का मी खोटं बोललेलो नाही. नोटीस करा, दोन क्रिया आहे. त्यातला प्लेस हे क्रियापद रूपांतर प्लेसिंग मध्ये केलं. हा प्रेझेंट पार्टिसिपल झालेला आहे. ह्या पद्धतीनं बघा गोष्टी दिलेल्या आहे. आता काही उदाहरणं आपल्याला बघायचंय. वी फाउंड हिम वॉटरिंग द प्लांट्स इन हिज गार्डन. The doctor found the patient sitting up the bed. The participle function is object complement in the sentence. एवढं डिटेल जाऊ नका. वही झाला वाक्यामध्ये सब्जेक्ट, फाइंडचा भूतकाळ झाला फाउंड, हिम झाला वाक्यामध्ये ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या नंतर कॉम्प्लिमेंट म्हणून सुद्धा आपल्याला प्रेझेंट पार्टिसिपल वापरता येतं. हिम वॉटरिंग द प्लांट्स. द डॉक्टर फाउंड द पेशंट हा ऑब्जेक्ट आहे. सिटिंग अप द बेड म्हणजे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटच्या पोझिशनला ऑब्जेक्टच्या नंतर सुद्धा वाक्यामध्ये प्रेझेंट पार्टिसिपल वापरता येतो. अशी काही उदाहरणे या ठिकाणी दिलेली. ठीक आहे. आता ही थोडीशी ऍडिशनल उदाहरणे मी जास्त याच्यामध्ये जास्त घुसत नाहीये. थोडक्यात सांगतो आता या ठिकाणी. जास्त याच्या डिटेल जाऊ नका. इथपर्यंत आपल्याला पाहायचं ऍब्सोल्यूट फ्रेज वगैरे राहू द्या, काय हरकत नाही. पुढे बघा. हॅव्हिंग प्लस V3 ही जी रचना आहे ही आपल्याला प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये बघा. हॅव्हिंग सीन माय ब्रदर ऑफ आय केम होम. हॅव्हिंग सीन हा आपल्याला आलेला आहे. हॅव्हिंग डन आलेला आहे. ह्या पद्धतीनं आपण वाक्यामध्ये प्रेझेंट आपलं परफेक्ट पार्टिसिपलचा वापर जो आहे हा वाक्यामध्ये तुम्ही करू शकता सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे. जर हेच वाक्य जर आपल्याला पॅसिव्ह करायचं असेल परफेक्ट पार्टिसिपलचं, हॅव्हिंग बीन डम्प्ड वन्स ही डिड नॉट फॉल इन टू द ट्रॅप अगेन. डप्ट म्हणजे मित्रांनो चीट. कुणीतरी त्याला एकदा फसवल्यानंतर तो परत कुणाच्या ट्रॅपमध्ये अजिबात पडला नाही. नोटीस करा इथे दोन वाक्य दिलेली आहेत. ही हॅव डप्ड वन्स किंवा ही डप्ड वन्स. तो एकदा त्याला फसवण्यात आलेलं होते. आणि देन ही डिड नॉट फेल इन टू द ट्रॅप अगेन. जी प्रथम क्रिया घडली हॅव्हिंग बीन V3 ने जोडून दिलेली आहे. त्यामुळे हॅव्हिंग बीन प्लस V3 ला आपण परत एकदा परफेक्ट पार्टिसिपल असं म्हणायचं. सेम हॅव्हिंग बीन डिफिटेड या पद्धतीनं तुम्हाला वाक्यामध्ये परफेक्ट पार्टिसिपलचा वापर करावा लागेल. बरोबर आहे. आता इथे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, हे एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, अनरिलेटेड और मिसरिलेटेड प्रिन्सिपल. कधी कधी काय होतं मित्रांनो, चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं पार्टिसिपलचा वापर केला जातो का जे ऍक्सेप्टेबल इंग्लिशमध्ये बसत नाही. बघायचं. वॉकिंग ऑन द रोड अ कार हिट हिम. आता बघा मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, दोनही वाक्यांचा कर्ता एकच आहे. काय? दोनही वाक्यांचा कर्ता कसा आहे? एकच आहे. मग जेव्हा दोन वाक्य दिली जातात, मी जरा थोडंसं अजून विश्लेषण करतो. बघा हे एक वाक्य आणि हे एक वाक्य. ह्या वाक्याचा कर्ता आणि या वाक्याचा कर्ता सेम आहे. कसा आहे? सेम आहे. या केसमध्ये काय होतं, पहिल्या वाक्यातलं जे काही क्रियापद आहे ह्या क्रियापदाचं रूपांतर तुम्ही पार्टिसिपल मध्ये केलेलं आहे आणि हा जो पहिला कर्ता आहे तो दुसऱ्यांदाच वापरून दिलेला आहे. बाकीचं काहीच केलेलं नाही याच्यामध्ये. मग आता नोटीस करा, पहिल्या वाक्यातील ह्या पार्टिसिपलनं ज्या कृतीचा बोध होतो ती कृती कोणी केलेली? ह्याच कर्त्याने केलेली आहे. तर दोनही वाक्यांचे कर्ते कसे आहे रे? एकच आहेत. पण इथे कधी कधी काय होतं, उदाहरण असं दिलं जातं बघा. वॉकिंग ऑन द रोड द कार हिट हिम. ह्या दुसऱ्या वाक्याचा कर्ता काय झाला मित्रांनो? कार. मला आता सांगा, वॉकिंग करायचं काम कारने केलंय का? नाही. कार वॉक करते का रोडवर? नाही. म्हणजे हा जो काही कर्ता आहे या पार्टिसिपलला मिसरिलेट करतो. त्यामुळे हे वाक्य ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे. मग याला जर करेक्ट करायचं असेल तर आपण दोन पद्धतीनं करू शकतो. बघायचंय. वॉकिंग ऑन द रोड ही झाली फ्रेज. याच्यामध्ये वॉकिंग याला आपण पार्टिसिपल असं म्हणणार आहे. द मॅन वॉज हिट बाय अ कार. कारण वॉकिंग करण्याचं काम माणूसच करणार आहे. तर हा करता ही कृती करू शकतो ह्या पद्धतीने. बरोबर आहे. ही रचना बरोबर आहे. असं होणार नाही, हे चुकतंय, हे बरोबर आहे. किंवा
व्हाईल वॉकिंग ऑन द रोड, तुम्ही अगोदर व्हाईलचा वापर करू शकता. व्हाईल वॉकिंग ऑन द रोड द मॅन वॉज हिट बाय अ कार. व्हाईलचा वापर जोडून द्या, पण पुढे करता ही कृती करत असला पाहिजे. नोटीस करा, कारण दोनही वाक्यांचा करता एकच आहे. ह्या पद्धतीनं तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. दुसरं याच्यामध्ये अवघड काही नाही. आता इथं तुम्हाला दुसरं उदाहरण दाखवतो बघायचं. बीइंग अ व्हेरी हॉट डे, खूप उष्ण दिवस असल्यामुळे आय रिमेन्ड इन माय टेंट, मी माझ्या टेंट मध्येच पडून राहिलो. मग आता मला सांगा मित्रांनो, बीइंग अ व्हेरी हॉट डे, तुमच्या ह्या दुसऱ्या वाक्यात करता दिलेलं आहे आय. आता करता आणि हॉट डे हे एकमेकाला मॅच होतात का? आय म्हणजे हॉट डे का रे? नाही. त्यामुळे हा निश्चित काही करता होणार नाही. डे हा वेगळा आहे. जर या पद्धतीने आला त्याच्या अगोदर तुम्ही इटचा वापर करा. इट बीइंग अ व्हेरी हॉट डे आय रिमेन्ड इन माय टेंट. करेक्ट, आपल्याला ह्या पद्धतीनं वापरू शकता. इट हा शब्द तुम्ही वापरून द्यायचा आहे. सिटिंग ऑन द गेट द टीचर रिबक्ड हिम. सिटिंग ऑन द गेट द टीचर, आता गेटवर कोण बसलं होतं? टीचर बसला का तो बसला? तो बसलेला आहे. ही वॉज रिबक्ड बाय द टीचर. ह्या पद्धतीनं करता तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे. त्यामुळे इथं छोट लक्षात ठेवा, हे पार्टिसिपल आहे. बरोबर आहे. एंटरिंग द रूम द लाईट वॉज क्वाईट डॅझलिंग. आता लाईट एंटर करते का रूम मध्ये? नाही करत आहे. म्हणजे एंटर करणारा दुसरा कोणतरी व्यक्ती असला पाहिजे. नोटीस करा, एंटर करायचं काम लाईट करत नाही. नोटीस करा, म्हणजे इथं काय झालेलं आहे, हा करता ह्या क्रियेला मॅच होत नाही. मग कसं करायचं? एंटरिंग द रूम आय फाउंड, मला जाणवलं, द लाईट क्वाईट डॅझलिंग. इथं करता वापरून द्या ह्या पद्धतीनं. आय सॉ अ डेड काऊ वॉकिंग इन द फील्ड. असं कसं काय होणार आहे? आय सॉ अ डेड काऊ वॉकिंग इन द फील्ड, मी एक डेड काऊ फील्डमध्ये वॉक करताना पाहिजे, असं कसं होतं का? नाही. मग आता मेन प्रश्न पडतो, वॉकिंग करायचं काम मी करत होतो का डेड काऊ करत होते? इथं वॉकिंग करायचं काम मी करणार आहे. मी वॉकिंग करत असताना मला एक डेड काऊ दिसली, असा अर्थ होतो. बरोबर आहे. आय सॉ अ डेड काऊ व्हाईल आय वॉज, ही रचना पाहिजे. वॉकिंग इन द फील्ड ही रचना राहते. त्यामुळे मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नीट लक्षात देत चला. तुमच्या वाक्यामध्ये वॉकिंग हा जो शब्द आहे हा पार्टिसिपलचं कार्य करतो, ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे. तर आशय याच्यामध्ये दिलेले, पास्ट पार्टिसिपल पण तीच गंमत दिलेली आहे. बरोबर आहे. दे आर ऑल व्हर्ब्स आपल्याला या ठिकाणी पाहायचे. आता काही उदाहरण या ठिकाणी देतो बघायचं. इन स्पोकन इंग्लिश मच बेटर दॅन हिज रिटन इंग्लिश पाहूयात. आता बघायचं. हिज स्पोकन इंग्लिश, नामाच्या आधी क्रियापदाचं तिसरं रूप ऍडजेक्टिव्हचं कार्य करतं. हिज रिटन इंग्लिश, नामाच्या आधी हा तिसऱ्या रूपातलं क्रियापद ऍडजेक्टिव्हचं कार्य करतं. बरोबर. दे बिकेम टायर्ड. बरोबर, हे सगळे कॉम्प्लिमेंट आलेले आहेत. कॉम्प्लिमेंट म्हणून सुद्धा कार्य केलं जातं. बाकी त्याच्यामध्ये काही नाही. वी फाउंड ऑल द चेअर्स डॅमेज्ड. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. वी झाला सब्जेक्ट, फाउंड झालं क्रियापदाचं दुसरं रूप. व्हॉट डिड यू वी फाइंड, उत्तर मिळतं ऑल द चेअर. ऑब्जेक्टच्या नंतर त्याचं कॉम्प्लिमेंट आलं. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणूनही पार्टिसिपल कार्य करतं. ही हॅड हिज हेअर कट. आय गॉट अ न्यू शर्ट मेड. ह्या पद्धतीनं नोटीस करायचं. बाकीचं काही नाही. इथपर्यंत टॉपिक आहे आपला. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. पार्टिसिपल कुठे येतो, जरंड कुठे येतं आणि इन्फिनिटिव्ह कुठे येतो. मी इतकं बारीक सारी गोष्टी शिकवलेल्या आहे. वरवर शिकून मजा नाही मित्रांनो. वरवर एवढंच सांगितलं जातं. नामाच्या संदर्भात आला, नामाचं कार्य करत असेल तर त्याला जरंड असं म्हणायचं आहे. ऍडजेक्टिव्हचं कार्य करत असेल तर पार्टिसिपल म्हणायचं आहे. इथपर्यंत ठीक आहे. पण नक्की पार्टिसिपल कुठे येतो हे समजून घ्यावं लागतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता काही उदाहरण आयोगाची पाहूया. राज्यसेवा 2023 मध्ये काय प्रश्न विचारलाय बघा. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विच कंटेन्स इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजेच काय? इथं टू बी प्लस V1 ची रचना तुम्ही घ्यायचंय. बघा. टू टेल द ट्रूथ आय क्वाईट फॉरगॉट माय प्रॉमिस. टू टेल हे काय झालं वाक्य मित्रांनो? इन्फिनिटिव्ह. एला उत्तरात घ्यायचंय. आय सॉ हिम गो. ऑब्जेक्टच्या नंतर जो आलेला आहे, सीचा भूतकाळ सॉ झाला, मग गोचा भूतकाळ वेंट का नाही झाला? अरे हे बेअर इन्फिनिटिव्ह, त्यामुळे याला सुद्धा घ्यायचंय. रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस. मित्रांनो, नामाच्या आधी हा पार्टिसिपल आहे, हा इन्फिनिटिव्ह नाही, त्यामुळे याला उत्तरात घेऊ नका. चिल्ड्रन लव मेकिंग मड कॅसल्स.
क्रियापदाच्या नंतर तो ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे, हा सुद्धा इन्फिनिटिव्ह नाही होऊ शकत आहे, त्यामुळे डी ला उत्तरात घेऊ नका. आय होप यू विल एक्सक्यूज माय लिव्हिंग अर्ली. बघा, माय न जोडलेला शब्द हा नाऊन गटात येतो, हा जिरांडमध्ये जातो, त्यामुळे हे येणार नाही. फक्त आपल्याला ए आणि बी ला उत्तरात घ्यायचंय, कारण आपलं टार्गेट इन्फिनिटिव्ह आहे. त्यामुळं या ठिकाणी बघा ओनली ए अँड बी ला मार्क करा, पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर निघते. पुढे बघा, ग्रुप सी 2023 ला आयोगाचा प्रश्न दिलेला आहे. आयडेंटिफाय द वर्ब फ्रॉम ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. सोपं वाक्य. क्रियापदे, क्रियापदाच्या आधी नेहमी सब्जेक्ट असतो आणि जो सब्जेक्ट आहे मित्रांनो हा नाउन किंवा प्रोनाउन मध्ये येतो. म्हणजे क्रियापदाचं आयएनजी युक्त रूप वाक्यात नामाचं कार्य करते, त्याला काय बोललं जातं? जरांड बोललं जातं. ठीक आहे, इतक्या सोप्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. चूज द करेक्ट सेंटेन्स. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, नीट बघायचं. डिपार्टमेंटल एएसओ 2023च्या पेपरमध्ये आलेले आहे. ही रिफ्युज्ड टू ओबेड द ऑर्डर. आता मित्रांनो, टूच्या नंतर नेहमी क्रियापद हे मूळ रूपात येतं, याने ईडी जोडलेलं आहे का, जे चुकलेलं आहे. पहिलं गेलं. मेनी मेन डिझायर टू मेकिंग मनी क्विकली. टू मेक पाहिजे होतं, त्यामुळे बी सुद्धा चुकलेले. आणि आपल्याला काय विचारले बघा, करेक्ट विचारले, त्यामुळे ए आणि बी जर उत्तरातून काढले बघा, याच्यातला ए गेला, याच्यातला ए गेला, याच्यातला बी गेला, याच्यातला पण बी गेला, म्हणजे फक्त तुमचं सी उत्तर बरोबर आलं. यू डेअर नॉट डू इट. तुम्हाला सांगितलं डेअर नॉट हे मॉडल ॲक्झुलरी आहे. मॉडल ॲक्झुलरीच्या नंतर क्रियापद हे मूळ रूपात येतं आणि याला क्रियापदाला आपण बेअर इन्फिनिटिव्ह मध्ये मोडतो. फक्त सी बरोबर आहे. पुढे बघा, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू द गिवन सेंटेन्स. टू गिव्ह इज बेटर दॅन टू रिसीव्ह. आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह वापरायचे, म्हणजे तुम्ही बदल करून वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट ठेवायचे. टू गिव्ह इज बेटर दॅन टू रिसीव्ह. आता हे पण इन्फिनिटिव्ह, हे पण इन्फिनिटिव्ह, तुम्हाला बदल करायचा आहे म्हणजे फॉर्म बदलायचा बघायचं. हॅव गिव्हन इज बेटर दॅन हॅव रिसिव्ड असं होणार नाही मित्रांनो. टू गिव्ह इज बेटर दॅन टू रिसिव्ड असं पण होणार नाहीये. गिव्हिंग इज बेटर दॅन रिसिव्हिंग. पाहिलं, तुम्हाला बरोबर पार्टिसिपलचा वापर करून दिलेला आहे, तर हे उत्तर तुमचं बरोबर आहे. इथं फॉरेस्टचा पेपर 2019चा काय विचारले, नॉट ऑल विमेन आर गुड ॲट कुकिंग. ॲट हा शब्द प्रिपोजिशन आहे, प्रिपोजिशनच्या नंतर कर्म म्हणून आयनयुक्त आलेलं आहे, तर अगेन याला आपण काय म्हणणार आहे, जिरांड असं म्हणणार आहे. नोटीस करायचं आहे, बरोबर आहे नाही. ब्लेमिंग अदर्स फॉर आवर मिस्टेक इज अ बॅड हॅबिट. वी कॅन नॉट हेल्प लाफिंग व्हेन द जेस्टर ॲज. थोडक्यात काय, हे जे सगळे ज्या ठिकाणी दिलेले हे ॲडव्हर्बियल नाहीये, प्रेझेंट पार्टिसिपल होणार नाही, सब्जेक्ट होणार नाही, याला मोस्टली आपण जरांड गटामध्ये टाकतो. ठीक आहे. आय हॅव ऑफन सीन फॉलिंग स्टार्स. डिपार्टमेंटल एएसओ 2018चा पेपर आहे. आय हॅव ऑफन सीन फॉलिंग स्टार्स. स्टार्स हा शब्द नाऊन आहे, नामाच्या आधी ऍडजेक्टिव्ह सारखं कार्य करणारा हा शब्द फॉलिंग आहे. मग आता या ठिकाणी मित्रांनो क्रियापदाचं आयएनजी युक्त रूप आहे, ते ऍडजेक्टिव्हचं कार्य करतो. हा झाला तुमची एक वेगळी गोष्ट पार्टिसिपल, बरोबर आहे की नाही. मग आता तुम्ही नोटीस करा, पार्टिसिपलचे पण प्रकार दिलेले आहेत. प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल अँड पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह. आता या ठिकाणी हा जनरली काय वापरलेला आहे, आपल्याला पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह म्हणून वापर केलेला आहे. ऍडजेक्टिव्हचं कार्य करतो ना तो, म्हणून याला पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह हा मोर ॲक्युरेट उत्तरामध्ये घ्यायचा आहे. आणि एवढा एक प्रश्न घ्या, टू एरर इज ह्युमन. द अंडरलाइन टू प्लस इन्फिनिटिव्ह इन द सेंटेन्स अबाउट फंक्शन आहे. हे तुम्हाला फंक्शन विचारले बघा, आपण सगळे फंक्शन पाहिलेले आहेत, त्यामुळे आता घाबरायची कारण आहे, उत्तर अगदी हे दिले पाहिजे. टू एरा इज ह्युमन. क्रियापदाच्या आधी काय असतो मित्रांनो, सब्जेक्ट असतो. तुम्ही रेनन मार्टिन पुस्तक काढा, पालेन्सुरी काढा किंवा मग टिकूचं काढा, सीबीएसई अशी भरपूर पुस्तकं आहेत, त्या प्रत्येक पुस्तकात हे वाक्य दिलेले आहे आणि प्रत्येक वेळेला काय दिलेले आहे, इट इज अ सब्जेक्ट ऑफ अ वर्ब. पण आयोगाने या ठिकाणी अजून एक हे केलेलं आहे, इट इज अ सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. आता यांनी काय दिलेले, सब्जेक्ट ऑफ वर्ब पण दिले, सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स पण दिलेले. पुस्तकांमध्ये दिलेले उत्तर आहे सब्जेक्ट ऑफ द वर्ब, पण आयोगाने उत्तर दिलेले सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. तर जनरली बघा, वर्ब महत्वाचा का वाक्य महत्वाचं? जनरली वाक्य महत्वाचं आहे आणि म्हणून कर्ता वाक्याचा जास्त जवळ असतो. जर सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स नसता तर सब्जेक्ट ऑफ अ वर्ब बरोबरच आहे, पण जेव्हा दोन्ही येतात ना तेव्हा आता आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्सला उत्तरामध्ये घ्यायचं.
तर अशा प्रकारे मित्रांनो भरपूर सारे प्रश्न आहेत, अजूनही या टॉपिकचे भरपूर प्रश्न आहेत. तर या ठिकाणी मी लेक्चर कंप्लीट करतोय. आता याच्यानंतर आपल्याला PYQचा एक स्वतंत्र लेक्चर घ्यायचा आहे. याच्यामध्ये अगदी 2026 पासून तर 2011 पर्यंत व्हर्बवरचे टोटल प्रश्न आपल्याला कव्हर करायचे. त्यामध्ये समजायला अजून सोपं आहे. ह्या लेक्चरमध्ये मित्रांनो मी थांबतो या ठिकाणी आणि पुढच्या लेक्चरमध्ये व्हर्ब या टॉपिकचे सगळे प्रश्न घेऊन आपण भेटूया. थँक्यू.